मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि आजच्या दिवशी आपल्याला महालक्ष्मीच्या सुद्धा सेवा करायची आहे। आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला शिवाच्या सुद्धा सेवा करायची आहे। जेवढे शिव अर्चन करणार, शिवाच्या पूजा करणार, 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। तर जो कोणी आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा, उत्पत्ती आणि महात्म्य ऐकेल, त्याचे सर्व म्हणजे जन्मजन्मांतरचे पापाचे नाश होऊन त्याला शिवलोकाची प्राप्ती निश्चित होईल, 100% गॅरंटी। कारण की हा दिवस अत्यंत शिवासाठी खूप महत्त्वाचा असतो। जो कोणी शिवासाठी एक दीप सुद्धा प्रज्वलित करतो आज, तरी सुद्धा त्याचे 7 जन्माचे पातके नाहीसे होतात, असे स्वतः शिवाने शिवपुराणमध्ये सांगितले आणि तुम्ही पण स्वतः सर्वांनी ऐकलेले शिवपुराण। तर या शिवपुराणामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला, गणेश पुराणमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला, देवी भागवत पुराणमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला असे खूप महत्त्व दिलं गेलेले आहे। तर हे त्रिपुरारी पौर्णिमा, त्रिपुरासुराचा वध केला आहे भगवान शिवाने, म्हणून या त्रिपुरारी पौर्णिमेला एवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे। तर या दिवशी आपण 750 वाती नक्की लावायच्या। 750 वाती जर आपण प्रज्वलित केल्या तर भगवान शिव आपल्याला कित्येको कोटी वर्षपर्यंत शिवलोकाची आपल्याला प्राप्ती होते। यमदूत आपल्याला हात लावत नाही, यमयातना करत नाही, नरक यातना आपल्याला होत नाही। 52 कुंड नरक यातनाचे आहे, तर आपल्याला त्यांचा कळी काळ देखील सुद्धा स्पर्श होत नाही। एवढं स्पष्ट विष्णू पुराण, गणेश पुराण, शिवपुराणमध्ये, देवी भागवत पुराणमध्ये म्हणजे सांगितलेले, लिहून दिलेले आहे। तर तुम्ही ते ऐकलेलं आहे। तर आज ही त्रिपुरारी पौर्णिमा, या दिवशी आपण 12 ज्योतिर्लिंगांची उत्पत्तीची कथा ऐकूया। आज पौर्णिमेचा प्रारंभ सकाळी 6:19 सुरू होईल पौर्णिमा पहाटे, तर उत्तर रात्री 2:58 समाप्ती आहे। तर आपल्याला आज सत्यनारायण सुद्धा करायचं आहे। सत्यनारायण करणार त्यावेळेस लक्ष्मी प्राप्तीची, ज्यांना अडचण आली असेल त्यांनी लक्ष्मी प्राप्तीची कुबेर पोटली आज तुम्ही करू शकता। ही सर्वात मोठी गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिक स्नान समाप्ती, तुलसी विवाह समाप्ती, सर्वात मोठा दिवस हा आहे। आज अन्नकूट, महालक्ष्मीचा वार्षिक म्हणजे वर्षातून अन्नकूटचा सुद्धा हा दिवस असल्यामुळे तुम्ही कुबेर पोटली आज करू शकता। तर कुबेर पोटलीमध्ये तुम्ही 5 कमलगट्ट्याचे मणी, 5 हळदीचे तुकडे, अमरवेलचे तुकडे, तुमचा चांदीचा सिक्का असेल तो चांदीच्या शिक्काला नाडा लपटून घ्यायचा, आजूबाजूने 7 वेळा, चांदीचा शिक्का नसेल तर 1 रुपयाचा जो डॉलर असेल सिक्का असेल तो घेऊन तुम्ही त्याच्यावर हळदीने 7 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम लक्ष्मी नारायण नमः, श्री सूक्त, या 12 ज्योतिर्लिंगांची उत्पत्तीची कथा ऐकून तुम्ही तिथेच राहू द्यायची रात्रभर। ती पोटली आणि हळद, कुंकू, अक्षदा, आपल्या मनोभावे फूल वगैरे तुम्ही चढवून ती पोटली लाल कपड्यात बांधून दुसऱ्या दिवशी तुम्ही स्थापित करू शकता। दुसऱ्या दिवशी सुद्धा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। कार्तिक कृष्ण पहिला दिवस आहे, प्रथम दिवस पाडव्याचा दिवस आहे, शुभ दिवस आहे। या दिवशी सुद्धा तुम्ही ती पोटली स्थापित करू शकता। तर या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ही पोटली बनवून घ्या, ज्यांनी बनवली नसणार। आणि लक्ष्मी प्राप्तीची पोटली पण एक राहते दर पौर्णिमेला आपण जी करतो, तर ती पौर्णिमेच्या दिवशीची पोटली कुठली आहे तिला दर पौर्णिमेला सिद्ध करून घ्यायची। तर त्या पोटलीमध्ये तुम्हाला 5 कमलगट्ट्याच्या मणी, जी दर पौर्णिमाची पोटली नवीन बनवायची राहते ती, बाकी तुम्ही ती गंगा जलाने, जर तुमच्याजवळ पिवळ्या कवड्या असतील, गोमती चक्र असेल, सुपारी असेल, लघु नारळ असेल, ते तुम्ही गंगा जलाने धुवून तेच वापरू शकता। मी पण धुवून तेच वारंवार वापरत आहे। 1 वर्ष झाला, जास्त खराब झाली तर आपण विसर्जन करू शकतो। तर पौर्णिमेची पोटली कुठली आहे ती सिद्ध करायची। कुबेर पोटली वर्षाची, तिला हात लावायचे नाही, तिला जशीच्या तशी स्थापित करायची। पण जी दर पौर्णिमेला आपल्याला पोटली करायची, ती पोटलीमध्ये आपल्याला 7 पिवळ्या कवड्या, 7 गोमती चक्र, 7 कमलगट्ट्याचे मणी, 7 हळदीचे तुकडे, असं लेकरवाळू हळद घ्यायचे आपल्याला, 1 लघु नारळ, 7 लवंगा, 7 इलायची, 1 रुपयाचा सिक्का आणि 1 सुपारी, असं घेऊन तुम्हाला 16 वेळा श्री सूक्त बोलायचंच आहे। 16 वेळा माझा शालिनी भक्तिसागरवर हा व्हिडिओ संपूर्ण 39 मिनिटाचा तो लावून द्यायचा। 16 वेळा श्री सूक्त, 1 वेळा पुरुष सूक्त या व्यंकटेश स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र 108 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 108 वेळा, कुबेर मंत्र 108 वेळा, कमलात्मक मंत्र 16 वेळा, नवार्ण मंत्र 16 वेळा, श्री स्वामी समर्थची माळ 1 माळ, अशी आपल्याला संपूर्ण सेवा श्रवण करून
या तुम्हाला वाचायचं असेल तर वाचून ती पोटली हातातच ठेवायची आहे, दोरा हाताला आपल्याला राहू द्यायचे, म्हणजे ते सूत्र आपल्या हातात राहतं तर आपले लक्ष्मी नारायण आपली सर्वात लवकर इच्छा पूर्ण करते आणि सर्व शक्ती जी एनर्जी आपली आहे, जी पॉझिटिव्ह ऊर्जाने आपण ती पोटली बनवत आहे, ती पोटलीमध्ये संपूर्ण एनर्जी येऊन जाते आणि माता लक्ष्मी साक्षात सत्यनारायण आपण ज्या वेळेस करतो, सत्यनारायण भगवान कलियुगचे भगवान आहे, तर त्यांना यायचंच आहे. ज्या घरात सत्यनारायण होतो त्या घराची त्यांना 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर करायचे आहे आणि माता लक्ष्मीला घेऊन ज्या घरात सत्यनारायण होतो तेथे त्यांना विराजमान व्हायचंच आहे. म्हणून घरच्या घरी सत्यनारायण तरी करा, म्हणजे आपले सर्व दुःख दारिद्र्य कर्ज असेल ते दूर होऊन व्यापारात चालत नसणार तर व्यापार सुद्धा चालेल. एवढं या सत्यनारायण पौर्णिमेच्या दिवशी खूप महत्त्व आहे. तर ती पोटलीला तुम्ही अशी सेवा करून ती पोटली सत्यनारायणच्या चरणाजवळ टाकून द्यायची, तिथं ठेवून द्यायची, अर्पण करायची. थोडा वेळ जोपर्यंत आपली दिवा बत्ती अगरबत्ती धूप अगरबत्ती लोभान चालू आहे तोपर्यंत तिथंच राहू द्यायची. मनोमन आपला पदर पसरवायचा आणि शिवाला महादेवाला सत्यनारायण भगवानला प्रार्थना करायची की माझ्या घरी तुम्ही सुख समृद्धी ऐश्वर्याने नांदो, आमच्या मुलाबाळांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण हो, माझ्या मुलीला चांगला मुलगा भेटो, वर चांगला भेटो, माझ्या मुलाला चांगली मुलगी चांगली भेटो, मला सून चांगली भेटो, मला जावई चांगली भेटो, आमचे नवीन बंगला हो, गाडी हो, खेती हो, बाडी हो, जे काही तुमच्या इच्छा असेल, जे काही तुमचे कामा मनातल्या इच्छा असतील, मी माझं सांगितलं, तुम्हाला तुमच्या इच्छा बोलायच्या आहे तर असे तुम्हाला तुमचं बोलायचं आहे आणि मग असा पदर पसरवायचा आहे की आमच्या घरात सुख शांती नांदो, सर्व काही असो, ऐश्वर्य असो, खूप समाजात मान सन्मान वाढो, जिकडे जाओ तिकडे आमचा मान प्रतिष्ठेमध्ये वाढ हो, अशी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, तुमची दयादृष्टी आमच्यावर राहू द्या, तुमची दृष्टी आमच्यावर राहिली तर आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी राहणार नाही, असं पदर पसरून मनातल्या मनात श्रद्धा भावाने, जशी आपली जी श्रद्धा आहे, जी आपण जसं कोणाला सांगतो तसं आपल्याला देवाला आपल्या मनाची व्यथा सांगायची, तो पदर आपल्याकडे घ्यायचा आहे आणि 2 मिनिटं फक्त शांत डोळे बंद करून बसायचं आहे, म्हणजे आपल्या मनाला पण शांती होईल आणि घरात सुख समृद्धी नांदते. तर असा तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी उपाय करायचा आहे आणि रात्री 12 वाजता तुम्ही महादेवाला नक्की दिवा लावायचा आहे. या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता घरच्या घरी बी दिवा लावला तरी सुद्धा चालेल. शिवाला सर्व दुःख दारिद्र्य दूर हो आणि सर्वांना चांगले दीर्घ आयुष्याची प्राप्ती हो, अखंड सौभाग्याची प्राप्ती हो अशी कामना करायची. जर आपण शिवाची पूजा केली तर महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते, कारण शिवाजवळच महालक्ष्मी राहते. म्हणून आपल्याला अगोदर महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शिवाची आराधना, विष्णू भगवानची आराधना, विष्णू भगवानांचं नामस्मरण करायचं. जिथे विष्णू भगवानांचं नामस्मरण, जिथे शिव आराधना राहते तेथे कोणत्याच गोष्टीची कमी राहत नाही. तर अशी तुम्हाला ही गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा आणि सत्यनारायण कसा करायचा ते संपूर्ण माहिती अगोदर देऊन दिली आहे. तर आता आपण 12 ज्योतिर्लिंगांच्या उत्पत्तीला सुरुवात करूया, महात्म्याला सुरुवात करूया. कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गणेशाय नमो नमः. पशुपतीनाथ आणि लिंगांचे महात्मे. ऋषी म्हणाले, सूतजी, तुम्ही आम्हाला गोकर्ण महाबळेश्वरीची कथा ऐकवली, उत्तरेकडील ज्योतिर्लिंगाविषयी सांगा. तर आता सूत म्हणाले, श्रोता हो, उत्तरेला गोकर्ण नावाचे दुसरे एक महान क्षेत्र आहे. ते रमणीय आणि पवित्र आणि मोठे अरण्य आहे. त्या शिव प्रभूचे चंद्रपाल नामक श्रेष्ठ लिंग आहे. उपासना सर्व प्रकारच्या सिद्धी देणाऱ्या आहेत. तर ह्या 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा शिवमहापुराणातल्या आहेत, तर ते आपण श्रवण करत आहोत. तर शिवप्रभूचे चंद्रभाल नामक श्रेष्ठ लिंग आहे, जेथे मोठे पवित्र मोठे अरण्य आहे. तेथे शिवप्रभूचे चंद्रभाल नामक श्रेष्ठ लिंग आहे. उपासकांना सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी आहे. जो कोणी या कथा श्रवण पठन करेल तरी सुद्धा त्यांचा उद्धार होईल, असे स्वतः ऋषी महाराजांनी सांगितलेले आहे. आणि मग हे शिवप्रभूचे चंद्रभाल नामक श्रेष्ठ लिंग उपासकांना सर्व प्रकारच्या सिद्धी देणारे आहेत. हे लिंग रावणाने भक्तिभावाने स्थापन केले होते. या लिंगाचे महात्म्य वैद्यनाथ ज्योतिर्लिंगा समान आहे. जो मनुष्य गोकर्णात स्नान करून चंद्रभाल लिंगाची पूजा करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. हे अगदी सत्य आहे. भक्तावर अपार स्नेह करणाऱ्या चंद्रभाल शिवजीचा महिमा अत्यंत अद्भुत आहे. व्यास महर्षी त्यांचे वर्णन करू शकत नाही. मिश्रशी नामक एक मनोहर तीर्थ आहे. तेथे दधीजी ऋषींनी स्थापन केलेले सुंदर असे शिवलिंग आहे. त्या तीर्थावर
विधीपूर्वक स्नान करून दादितीश्वराचे आदराने पूजन करावे। त्यानंतर दधीचीच्या मूर्तीचे पूजा करावी। असे केल्याने मनुष्य कृतकृत्य होतो, इहलोकी उत्तम सुख भोगून परलोकी सद्गती प्राप्त होतो, त्याला या तीर्थयात्राचे पुण्य फळ प्राप्त होते। नैमिष्य अरण्यात सर्व ऋषींनी स्थापन केलेले ऋषीश्वर नामक शिवलिंग सुखदायक म्हणून विशेष प्रसिद्ध आहे। त्याचे दर्शन घेतल्याने, त्याच्या कथा ऐकल्याने, त्यांचे पूजन केल्याने लोकांना भोग आणि मोक्ष या दोघांची प्राप्ती होते। पाप्याचा उद्धार होतो। हत्या तीर्थावर कोटी हत्याचे पातक नाहीसे होते आणि नाहीसे करणारे हे शिवलिंग आहे। देवप्रयाग तीर्थावर ललितेश्वर लिंग आहे, समस्त पातकांचा नाश करणारे। या शिवलिंगांचे सर्वांनी पूजन करावे, या कथा श्रवण कराव्या। या कथा श्रवण केल्याने जन्मजन्मांचा उद्धार होतो आणि पितरांना मोक्षाची प्राप्ती मिळते। नेपाळमध्ये देशात पशुपती नावाचे प्रसिद्ध शिवलिंग आहे। शिरोभाग स्वरूपासह स्थित असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे केदारेश्वर लिंगाचा इतिहास सांगताना मी त्याविषयी सविस्तर सांगणार आहे। पशुपती जवळ मुक्तिनाथ नावाचे अद्भुत लिंग आहे। त्याच्या दर्शनाने व पूजनाने भुक्ती मुक्ती प्राप्त होते। ऋषीओ, अशा प्रकारे मी तुम्हाला 4 दिशांना असणाऱ्या महत्वाच्या शिवलिंगाची माहिती सांगितली की 4 दिशांना कोणत्या कोणत्या शिवलिंग आहे। आता मी तुम्हाला लिंगांचे रूपाचे कारण आणि हटकेश्वर महादेवाची उत्पत्ती कशी झाली ते सांगणार आहे। ऋषी म्हणाले, सूतजी, व्यासांच्या कृपेने तुम्ही सर्वज्ञ झालेले आहात, तुम्हाला माहीत नाही असे या जगात काहीही नाही, म्हणून आम्ही तुम्हाला असे विचारू इच्छितो की या जगात तुम्ही वर्णन केलेल्या लिंगाचीच पूजा होते की इतरही लिंग पूजनीय आहेत। तसेच आम्ही असेही ऐकले आहे की शिवप्रिया पार्वती हीच बाणरूप झालेली आहे, त्यामागे काय कारण आहे? या बाबतीत तुम्हाला काही माहीत असेल तर अवश्य सांगा। सूत म्हणाले, श्रेष्ठ ब्राह्मणांनो, एका कल्पात घडलेला हा प्रसंग मी व्यास महर्षीकडून ऐकला, तो तुम्हाला सांगतो। प्राचीन काळी दारुवनात अनेक शिवभक्त ऋषी राहत होते। ते शिवजींचे त्रिकाळ पूजन करत असत, अनेक प्रकारच्या स्रोतांनी त्यांची स्तुती करत असत, त्यांचे ध्यान करत असत। एके दिवशी ते ऋषी समिधा आणण्यासाठी वनात गेले होते, तेव्हा ऋषींनी त्यांच्या कल्याणार्थ एक विचित्र लीला केली। ते ज्योतिर्लिंग घेतलेले आणि कामुकाप्रमाणे चेष्टा करणारे दिगंबर स्वरूप पाहून ऋषी स्त्रियांना मोठे आश्चर्य वाटले। त्याही काम व्याकुळ होऊन एकमेकांना आलिंगन देऊ लागले। थोड्या वेळाने सर्व ऋषी आश्रमात परतले। आपल्या स्त्रियांचे विरुद्ध रूप आणि त्यांचे विचित्र वर्तन पाहून त्यांना फार दुःख झाले। त्यांनी दिगंबर स्वरूपातील त्या विकूट पुरुषाला पाहिले, ही सर्व त्याचीच करणी आहे असे जाणून त्यांना राग आला। त्यांनी विचारले, तू कोण आहेस, येथे कशासाठी आला आहेस? पण त्याने काहीही उत्तर दिले नाही, त्यामुळे त्यांना अधिकच संताप आला। ते म्हणाले, तू वेद मार्गाचा लोप करणारे आणि विरुद्ध कार्य करणारा आहे, तुझ्यासारख्यांना शिवलिंग धारण करणे कदापि योग्य नाही, ते भूमीवर गळून पडेल। तेव्हा अद्भुत रूपधारी शिवजीच्या हातातील दिव्यलिंग तत्काळ खाली गळून पडले आणि अग्नी समान प्रज्वलित होऊन सर्व काही जाळत सुटले। ते कोठेही स्थिर राहिले नाही। पाताळ, स्वर्ग आदी ज्या ज्या ठिकाणी ते गेले ते सर्व जाळून टाकले। त्यामुळे त्रैलोक्यामध्ये मोठा हाहाकार माजला। देव, दानव, मानव, ऋषी सर्व मुनी अत्यंत दुःखी झाले, व्याकुळ होऊन तडफडू लागले। हा प्रकार पाहून दारुवनातील ऋषी फार व्यथित झाले। ते ब्रह्माजींना शरण गेले, त्यांना नमस्कार केला, घडलेली सर्व हकीकत निवेदन केली। तेव्हा ब्रह्माजी म्हणाले, ब्राह्मणांनो, अज्ञानी लोकांनो, असे काही केले असते तर मी काही बोललो नसतो, पण तुम्ही ज्ञानी आहात म्हणून तुमच्याकडून हे नित्य कर्म कसे घडले याचे मला नवल वाटत आहे। पण शिवजींना विरोध करून आपले कल्याण होईल असे कोणी समजू नये। जो मनुष्य माध्यान्ही समय आलेल्या अतिथीचा सत्कार करत नाही, तो अतिथी त्याचे पुण्य हरण करतो आणि आपले पाप त्याला देऊन जातो। जो अतिथी दुपारीच्या वेळीस येतो, आपल्या घरी जो पाहुणा येतो, तर जर ज्या घरामध्ये त्यांच्या अतिथी सत्कार होत नाही, या त्यांना खूप असं वाटतं की दुपारच्या वेळेस आले, माझी झोप तोडली, केव्हा पण येता, काही पण येता, तर अतिथी जर आला, आपण कंटाळा केला तर त्याचे पाप आपल्या घरी सोडून जातो आणि आपल्या घरचे पुण्य तो त्याच्यासोबत घेऊन जातो। हे साक्षात शिवजीने सांगितलेले आहे। येथे साक्षात शिवजी अतिथी म्हणून आले होते, पण तुम्ही त्यांना ओळखले नाही आणि त्यांच्या हातातील दिव्यलिंग खाली पडेल असे बोलून मोकळे झाले। आता जोपर्यंत ते शुभलिंग कोठे स्थिर होत नाही, तोपर्यंत ते त्रैलोक्याला जाळतच राहणार आहे असे ब्रह्मदेवांनी ऋषींना सांगितले। ते ऐकून ऋषी भयभीत झाले। ते म्हणाले, ब्राह्मण, आमच्याकडून खरोखर फार मोठा पाप झाले आहे, प्रमाद घडला आहे, आता आम्ही काय करावे ते सांगा। ब्रह्माजी म्हणाले, ऋषींनो,
तुम्ही जगाच्या हितासाठी जगदंबा पार्वती माताची आराधना करा. मग शिवप्रभूंची प्रार्थना करा. गिरजेने योनी रूप धारण केले तरच ते ज्योतिर्लिंग स्थिर होईल. आता मी तुम्हाला एक विधी सांगतो, तो लक्षपूर्वक ऐका. त्या विधीनुसार आराधना जर केली तर पार्वती माता तुमच्यावर प्रसन्न होईल. शास्त्राला अनुसरून अष्टदल कमर काढा, त्यावर एक घट स्थापन करा, त्यावर दुर्वा, जवाचे अंकुर, तीर्थातील जल घाला, तो कुंभ वेद मंत्रांनी अभिमंत्रित करा, शिवजीचे स्मरण करा, घटाची शास्त्रोक्त पूजा विधी करा, त्यातील जलाने ते शिवलिंगाला शतरुद्रीय मंत्राने अभिषेक करा. मग त्या मंत्रांनी मार्जन करा. योनी रूपा गिरजा व बाणाची स्थापना करा, त्यावर लिंगांची स्थापना करा, त्यावर पुन्हा मार्जन करा. चंदन, सुगंधित फुले, धूप, दीप, नैवेद्य, पंचोपचार अर्पण करून त्यांची पाद्यपूजा करा. शिवलिंगाला नमस्कार करून त्यांची स्तुती करा आणि त्यांचा जय जयकार करून पुढील प्रमाणे आता प्रार्थना करूया. हे शिवप्रभू, तुम्ही देवाचे देव आहात, महादेव आहात, संपूर्ण विश्वाला आनंद देणारे आहात. तुम्ही अविनाशी आहात, ईश्वर आहात, या जगाचे आदी कारण आहात. तुम्हीच उत्पत्ती, स्थित, लय करता आहात. सर्वांच्या अंतर्यामी वास करणारे आहात. आमच्या अपराधांना क्षमा करून शांत व्हा. लोकांवर दया करून त्यांचे पालन करा. त्याप्रमाणे तुम्ही सर्व गोष्टी भावभक्तीने करा, म्हणजे ते शिवलिंग शांत आणि स्थिर होईल. त्रैलोक्यातील उत्पात थांबतील व सर्वांना सुख मिळेल. ब्रह्माजीचे बोलणे ऐकून त्या ऋषींना मोठे समाधान वाटले. ते शिवजींना शरण गेले आणि परमभक्तीने त्यांची पूजा केली, त्यांचा सत्कार केला. त्यामुळे भक्तवत्सल शिवप्रभू प्रसन्न झाले. ते म्हणाले, ऋषींनो, माझे ज्योतिर्लिंग योनी रूपाने धारण केले तरच ते स्थिर होईल आणि सर्व लोकांना सुख मिळेल. माझे ज्योतिर्लिंग धारण करण्यास फक्त पार्वतीच समर्थ आहे. तिने धारण केल्यावर ते तात्काळ शांत होईल. त्याप्रमाणे ऋषींनी ब्रह्माजींनी सांगितलेल्या विधीनुसार देवी पार्वतीची व शिवजीची आराधना केली. त्या पूजनाने प्रसन्न झालेली पार्वती योनी रूपाने स्थित झाली. ऋषींनी तीच शिवजीच्या ज्योतिर्लिंगाची विधी पूर्वक स्थापना केली. तेव्हा ते शांत आणि स्थिर झाले. ते पाहून सर्वांना मोठा आनंद झाला. जगात सुख शांती नांदू लागली. ब्रह्मा, विष्णू आदी देवांनी, श्रेष्ठ ऋषींनी आणि त्रैलोक्यातील सर्व मान्यवरांनी त्या ज्योतिर्लिंगाची विशेष पूजा केली. शिव पार्वतीची प्रतिमा असलेले ते दिव्य ज्योतिर्लिंग हटकेश्वर नावाने स्त्रीखंडात प्रसिद्ध झाले. त्या शिव आणि पुरुष आणि पार्वती ही प्रकृती आहे. शिव पार्वतीचं रूप आहे. त्या शिवलिंगाचे पूजन केल्याने या त्यांची कथा श्रवण पठन केल्याने सर्व लोकांना सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. दिव्य लिंग इहलोकी समृद्धी आणि परलोकी परमगती आणि मोक्ष देणारी ही कथा आहे. सुख समृद्धी शांती देणारी ही कथा आहे. जो खूप भाग्यवान आहे त्यालाच ही कथा ऐकायला मिळेल. सहजासहजी ही कथा 12 ज्योतिर्लिंगांच्या, जो खूप भाग्यवान आहे, ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे, त्यालाच या कथा ऐकायला मिळतील. सहजासहजी या कथा कोणालाच ऐकायला मिळत नाही. आपले खूप काही पुण्य महादेवाजवळ जमा आहे, तोच या कथा ऐकतो, असे स्वतः शिवाने सांगितले. मग अंधकेश्वर आणि बटुकेश्वर महादेव यांची उत्पत्ती कशी झाली? मग ते ऋषी म्हणाले, सुजी, तुम्ही आम्हाला अनेक ज्योतिर्लिंगांची माहिती सांगितली. आता अंधकेश्वर महादेवाची आणि बटुकेश्वर महादेवाची उत्पत्ती कशी झाली ते आम्हाला सांगा. तेव्हा सूत म्हणाले, श्रोत्यानो, अंधकासूर नावाचा दैत्य महाबलवान आणि महापराक्रमी होता. तो समुद्रातील गुहेमध्ये राहत असे. तो बाहेर पडून देवांना आणि प्रजांना त्रास देत असे व पुन्हा गुहेमध्ये परतून येत असे. अशा प्रकारे त्याने त्रैलोक्याला हैराण केले होते. तेव्हा देवांनी शिवप्रभूची भेट घेतली. त्यांना आपले दुःख निवेदन केले. शिवजींनी त्यांना धीर दिला व म्हणाले, देवांनो, मी अंधकासुराचा नाश करतो. तुम्ही सेना घेऊन, मीही गण घेऊन निघतो. शिवजींच्या आश्वासाने देवांना मोठा हुरूप आला. त्यांनी मोठे सैन्य घेऊन अंधकासुरावर चढाई केली आणि गुहेत प्रवेश करून त्या दुष्ट दैत्याला बाहेर काढले. त्यानंतर असुरांचे व देवांचे भयंकर युद्ध झाले. शिवजींच्या अनुग्रहामुळे देव प्रबळ झाले होते. त्यांनी असुरांचा विनाश करून अंधकाराला अगदी संतस्त्र केले होते. तेव्हा तो गुहेत परतला. तेथे शिवजींनी आपल्या त्रिशूळाने त्याला भेदले. तेव्हा अंधकाने त्याची स्तुती केली व म्हणाला, हे प्रभू, तुमच्या हातून मरण येणे यासारखे सद्भाग्य नाही. तसेच जो मनुष्य अंतकाळी तुमचे ध्यान करतो, प्राण सोडतो, तो तुमच्यासारखा होतो, तुमच्या जवळ येतो, तुम्हाला तुमच्या चरणापाशी त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. आज तुमच्या कृपेने या दोन्ही गोष्टींचा मला लाभ झालेला आहे, म्हणून मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. त्याचे बोलणे ऐकून शिवजींना परम संतोष वाटला. ते म्हणाले, दानवेंद्रा, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे, तरी इष्ट वरदान तू मागून घे. अंधकाने हात जोडून त्यांना नमस्कार केला. मधुर वसनांनी त्यांची स्तुती केली व म्हणाला, देवेश, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला तुमची अविचल भक्ती द्या आणि विशेष कृपा करून तेथे स्थित व्हा. त्याचे मनोगत जाणून शिवजींना आनंद झाला. त्यांनी अंधकासुराला त्या
गुहेत ठेवले आणि जगाच्या हितासाठी लिंग रूपाने तेथे राहिले. ते लिंग अधिकेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. जो मनुष्य या ज्योतिर्लिंगांची 6 महिने नित्य पूजा करतो, या ही कथा 6 महिने रोज ऐकतो, श्रवण पठन करतो, त्याच्या मनातल्या इष्ट मनोकामना निश्चित पूर्ण होतात. जो मनुष्य आपल्या उदरनिर्वाहाची सोय व्हावी म्हणून या ज्योतिर्लिंगांची 6 महिने कथा नित्यनेमाने श्रवण पठन करतो, पूजन करतो, त्याला देवलोक गुरव म्हणतात आणि त्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. गुरव हा देवाचा पुजारी असतो, पण त्याला ब्राह्मणाचा अधिकार नसतो. गुरव हा देवाचा पुजारी असतो, पण त्याला ब्राह्मणाचा अधिकार नसतो. म्हणून गुरवच्या घरी जाऊन तिथले बेल आणून शिवलिंगावर अर्पण करावे, तर लवकर इच्छा पूर्ण होते. तेव्हा ऋषींनी विचारले, सूतजी, देवलोकाचे गुरुवाचे कार्य काय असते ते आम्हाला सांगा. तेव्हा सूत म्हणाले, ब्राह्मणांनो, तुम्हाला एक कथा सांगतो, त्यावरून सर्व गोष्टी स्पष्ट होतील. दधीची नामक एक ब्राह्मण होता. तो धर्माने वागणारा होता, वेद पारंगत, शिवभक्तीमध्ये तत्पर आणि शिवशास्त्राचे उत्तम ज्ञान असणारा होता. त्याचा पुत्र सुदर्शन हाही सुशील व गुणवान. दुकुला त्याची पत्नी, ती दुष्ट कुळात उत्पन्न झाली होती. तिने सुदर्शनाला आपले अधीन करून ठेवले होते. त्या दंपतीला 4 पुत्र होते. एकदा दधीजी ब्राह्मण आपताकडील उत्सव निमित्त दुसऱ्या गावी जाण्यास निघाला. तेथे राहण्याचा आग्रह होणार हे विचारात घेऊन तो आपल्या मुलाला म्हणाला, मी काही दिवसांसाठी परगावी जात आहे. माझ्या अनुपस्थित शिवपूजनात खंड पडू देऊ नकोस आणि काही प्रमादही करू नकोस. तो निघून गेल्यावर सुदर्शन नित्यनेमाने शिवपूजन करू लागला. शिवरात्रीच्या दिवशी त्याने यथाविधी पूजा केली. घरी गेल्यावर नंतर त्याच्या पत्नीने त्याला कामवश केले. श्रीसंग करून तो स्नान न करता देवळात गेला. तेथे पुनश्च शिवपूजन केले. त्यामुळे भगवान शंकरांना राग आला. ते म्हणाले, दुष्टा, आज शिवरात्री आहे आणि या पवित्र दिवशी तू श्रीसंग केला आणि स्नान न करताच माझे पूजन करून घेतले. हे सर्वात अनिश्चित घडले आहे. जर श्रीसंग केलेला आहे तर स्नान लवकर करावी आणि मगच तू माझे कार्य केले असते, पण तू हे अनुचित घडलं. श्रीसंग केल्यावर माझे पूजन अर्चन केले, तुला खूप मोठे पाप लागले. या प्रमादाबद्दल तुला जडत्व येईल, तू गाढव होशील. यापुढे तुझे माझे दुरूनच दर्शन करत जा. त्याप्रमाणे सुदर्शनाला खरोखरच जडत्व प्राप्त झाले. तो गाढव झाला आणि दधीची ब्राह्मण घरी परतला. त्याला सर्व हकीकत समजली आणि आपल्या पुत्राचा शिवजींनी धिक्कार केला. त्याच्या क्रोधाने तो जड आणि बुद्धिहीन झाला. ही गोष्ट त्याला सहनच झाली नाही. या कुपुत्राने माझा उत्मन कुळाला बंटा कलंक लावला आहे, असा आक्रोश करत तो दुःख वेगाने रडू लागला. त्याला फारच पश्चाताप झाला. त्याने आपल्या पुत्राची चांगलीच कानउघाडणी केली. शेवटी त्याच्या हितासाठी भगवती पार्वतीची यथाविधी सुंदर पूजा केली. सुदर्शनाने चांडिकेचे पूजन केले. शुभ स्तोत्रांनी तिचे भावपूर्ण स्तवन केले. अशा प्रकारे त्या पिता पुत्रांनी अनेक उपायांनी सद्भक्तीने चंडिका पार्वतीला प्रसन्न करून घेतले. त्याच्या शुद्ध भावनेने संतुष्ट झालेल्या गिरिजेने सुदर्शनाला आपले पुत्र मानले. त्याच्यावर कृपा करावी म्हणून शिवजींना प्रसन्न केले. त्याला त्याच्या मांडीवर ठेवले. त्यानंतर पार्वतीने सुदर्शनाला तुपाने स्नान घातले. ब्रह्मगाठीने युक्त असलेले 3 धारी योगोपवीत घातले. 16 अक्षरी शिव गायत्रीचा उपदेश केला. त्या समय त्या बटूने श्री शब्दपूर्वक ओम नमः शिवाय या मंत्राने 16 वेळा संकल्प व पूजा केली. त्यानंतर ऋषीपाशी बसून स्नानापासून नमस्कारपर्यंत सर्व उपचारांनी शिवप्रभूची पूजा केली. चंडिकेने त्याच्याकडून अनेक नाममंत्राचा पाठ करवला. त्यामुळे भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले. ते म्हणाले, पुत्रा, मला अर्पण केलेले जे काही धन धान्य असेल ते सर्व तू ग्रहण करत जा. त्यामुळे तुला दोष लागणार नाही. माझ्या कार्यात आणि विशेषतः देवीच्या कृत्यात तूच मुख्य म्हणून राहा. त्या पूजनादी कर्मामध्ये आळस करू नकोस. प्राजापत्य व्रतात तूच मुख्य असशील. त्यात तुझा सहभाग असेल तरच ती पूजा संपूर्ण होईल, अन्यथा सर्व पूजन निष्फळ होईल. तू नित्य स्नान करून गोल तिलक लावत जा. शिवसंध्या शिव गायत्री मंत्राचा जप करत जा. प्रथम माझी पूजा करत जा, नंतर कुलोचित कर्म करत जा. त्या योगे तुझे कल्याण होईल. जो कोणी माझ्या उठाबरोबर शिवस्मरण करतो तर त्याचे कल्याणच होते, त्याचे सर्व दोष निवारण होतात. त्यानंतर शिवप्रभूंनी सुदर्शनाला आपल्या शेजारी बसवले. त्याला 4 पुत्रांना 4 दिशांना अभिषक्त केले. त्याला त्याच्या पुत्रांना अनेक उत्तम प्रकारे वर दिले आणि मग ते म्हणाले, सुदर्शना, तू माझा बटूक बालभक्त आहेस. तुझा नेहमी विजय होईल. तू निरंतर आपले कर्म करत राहा. जो मनुष्य तुझे पूजन करेल या तुझी कथा श्रवण करेल
त्याने माझे पूजन बटुकेश्वर महादेव या नावाने जो कोणी माझे पूजन केले असता या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जो कोणी माझ्या या कथा श्रवण करेल त्या मनुष्याचे सर्व पापे नायशीव होऊन त्याला सर्व इहलोकी परलोकी सर्व सुखाची प्राप्ती होईल। अशा प्रकारे शिव पार्वतीने महात्मा सुदर्शनाला आपला बालक मानले म्हणून त्याला बटुकेश्वर महादेव बटुक म्हटले जाते आणि पुढे त्याच्या कुळाचा पुष्कळ विस्तार आला। असे काही शिवभक्ती आणि शिवपूजनाचे महात्मे म्हणून सर्वप्रथम शिवप्रभूंची पूजा करावी। त्यांची पूजा केल्याशिवाय इतरांची पूजा केली तर ते शुभदायक होत नाही। शिव पार्वतीच्या कार्यामध्ये बटुकाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे म्हणून बटुकेश्वर महादेव या नावाने तुम्ही एक बेलपत्री बी शिवाला अर्पण केली। आजूबाजू लाल चंदन आणि मधल्या पत्तीला तुम्ही शहद अर्पण करून बटुकेश्वर महादेवाचं स्मरण अर्चन करून मनातल्या इच्छा बोलून तुम्ही एक बेलपत्री अशोक सुंदरी आहे तिथे ठेवायची आणि मनातल्या इच्छा बोलायच्या आहे म्हणजे ती बेलपत्री तुमची शिव पार्वतीपर्यंत पोहोचेल। मनातल्या इच्छा तुमच्या शिव पार्वतीपर्यंत पोहोचतील म्हणून बटुकेश्वर महादेव या नावाला विशेष महत्त्व आहे। शुभ आणि अशुभ या दोन्ही कार्यांमध्ये बटुकांची पूजा करण्याचे विधान आहे। त्याच्या पूजनाने शिव पार्वती लवकर संतुष्ट होतात म्हणून बटुकेश्वर महादेव असे सुद्धा म्हटले तरी सर्व पापांचे नाश होते। प्राजापत्य व्रतात बटुकाला विशेष महत्त्व आहे। याविषयी मी जे ऐकले आहे ते तुम्हाला सांगतो। एक राजा महान शिवभक्त होता। तो नित्य नेमाने प्राजापत्य ब्राह्मण भोजन यज्ञ करत असे। त्यामुळे प्रसन्न झालेली शिवजींनी त्याला एक ध्वज दिला व म्हणाले, राजा हा ध्वज प्रांतकाळी उभा राहील आणि माझा प्राजापत्य यज्ञ तर तो खाली पडणार नाही, रात्रीच्या वेळीही स्थिर उभा राहील। राजाने त्या ध्वजाची यथाविधी स्थापना केली आणि आपल्या शिवपूजनाचा व प्राजापत्य यज्ञाचा त्याने नेम पूर्वीप्रमाणे चालू ठेवला। संपूर्ण कार्य झाल्यावर तो ध्वज आपोआप खाली पडत असं व सकाळी पुन्हा आपोआप उभा राहत असत। एके दिवशी बटुकाचे कार्य आधी पूर्ण झाले। त्याचे भोजन होताच ब्राह्मणाचे भोजन होण्यापूर्वी ध्वज खाली पडला। ते पाहून राजाला नवल वाटले। त्याने पंडितांना विचारले, ब्राह्मण भोजनास अजून अवकाश आहे तरीही ध्वज खाली कसा पडला? कृपा करून ते काही असेल तर ते स्पष्ट सांगा। तेव्हा विद्वान ब्राह्मण म्हणाले, महाराज आज ब्राह्मणाच्या भोजनापूर्वी चंडिकेच्या बटुकाचे भोजन झाले आणि त्यामुळे शिवजी संतुष्ट झाले आहेत म्हणून ध्वज खाली पडला। ते ऐकून राजाला व तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना मोठे आश्चर्य वाटले। त्या लीलेने शिवजींनी लोकांना बटुकांचे महत्त्व दाखवले आणि बटुकेश्वर महादेव या नावाने पूजा करायला सांगितली आणि विद्वानांनी बटुकाला श्रेष्ठ मानले आणि बटुकेश्वर जो कोणी नुसतं श्रवण पठण करेल तरी त्यांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होईल आणि दुःख दारिद्र्य दूर होतील असे सांगितले आहे। आता सोमनाथाची उत्पत्ती कशी झालेली आहे तर ती कथा ऐकूया। ऋषी म्हणाले, सूतजी आता आम्हाला ज्योतिर्लिंगांचे महात्म्य आणि त्यांची उत्पत्ती याविषयी काही सांगा। सूत म्हणाले, ठीक आहे, या संदर्भात माझ्या सद्गुरूकडून मी जे काही ऐकले आहे ते सांगतो। प्रजापती दक्षाने आपल्या अश्विनी आधी 27 कन्या चंद्राला दिल्या, त्याच्यामुळे चंद्र अधिक शोभून दिसू लागला। पण एवढ्या स्त्रियांमध्ये त्याचे रोहिणीवरच विशेष प्रेम होते, त्यामुळे बाकीच्या स्त्रियांच्या मनात असूया निर्माण झाली। त्या दुःखी होऊन पित्याकडे गेल्या, त्याला आपली व्यथा सांगितली आणि ते ऐकून दक्षाला फार वाईट वाटले। तो चंद्रापाशी गेला व त्याला समजावत म्हणाला, चंद्रा तू पवित्र कुळात जन्माला आहेस, मग आपल्या भार्यांना कमी अधिक कसा लेखतोस? आता जे झाले ते होऊ दे, यापुढे सर्व जणांशी सारखा वाग। आपल्यावर विसंबून असणाऱ्याशी विषम वर्तन करणे म्हणजे स्वतःहून नरकाचे द्वार उघडण्यासारखे आहेत असे म्हणतात। अशा प्रकारे आपल्या जावयाला सौम्य शब्दात योग्य ती समज देऊन दक्ष आपल्या स्थानी गेला। पण चंद्राने त्यांचे बोलणे जराही मनावर घेतले नाही। तो रोहिणीतच आसक्त होऊन राहिला। त्याच्याकडून इतर स्त्रियांच्या पूर्वीप्रमाणे उपेक्षा होत राहिली। तो त्याचा जराही आदर ठेवत नसे। हे वर्तमान कळता दक्षाला अतिशय राग आला। तो त्वरेने चंद्रापाशी गेला व म्हणाला, मी तुला पूर्वी अनेक प्रकारे समजवले पण तुझ्या वर्तनात जराही फरक पडला नाही। या उद्दामपणाबद्दल तू शयी होशील असा मी तुला शाप देतो। त्या शापेमुळे चंद्र शयी आणि निस्तेज झाला। तेव्हा सर्वत्र हाहाकार उडाला। सृष्टीचे कार्य कसे चालणार असा देवांना आणि ऋषींना मोठा प्रश्न पडला। संपूर्ण विश्व दुःख व्याकुळ झाले आणि चंद्राची अवस्था ही काही वेगळी नव्हती। त्याच्या विनंतीवरून इंद्रादिक देव आणि वसिष्ठांदी ऋषी ब्रह्माजींना शरण गेले। त्यांना सर्व वृत्तांत निवेदन केला। ते ऐकून ब्रह्माजींना खूप आश्चर्य वाटले। ते म्हणाले, हा सर्वांसाठीच दुःखदायक प्रसंग आहे। चंद्र नेहमीच वाह्यातपणा करतो, त्याने अनेक दूषित कर्म केले आहेत। एकदा त्या दुष्टाने बृहस्पतीच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीचे तारेचे हरण केले। मग तो दैत्यांपाशी गेला, त्याचे अनेक देवाचे युद्ध घडवून आणले। शेवटी आणि अत्रीने त्यांची कान उघाडणी केली तेव्हा कोठे त्यांना तारा परत दिली, पण तिला गर्भवती पाहून बृहस्पतींना तिचा स्वीकार
स्वीकार करण्यास स्पष्ट नकार दिला. आम्ही त्यांची समजूत काढून त्यांचे मन वळवले. तेव्हा ते म्हणाले, तारेने आपल्या उदरातील गर्भाचा त्याग केला तरच मी तिला घरात घेईल. आणि मी तिला विचारले, मग तारा हा गर्भ कोणापासून राहिलेला आहे? ती म्हणाली, चंद्रापासून. मग मी तिने माझ्या सांगण्यावरून त्या गर्भाचा त्याग केला आणि बृहस्पती समेत राहू लागली. असा आता झाले ते तुम्हाला एक उपाय सांगतो. प्रभास नावाचे एक पुण्यक्षेत्र आहे. तुम्ही चंद्राला घेऊन तेथे जा. मृत्युंजय मंत्राने विधाने शिवाची आराधना करा आणि शिव प्रतिमेची स्थापना करून चंद्राला तप करावयास सांगा. म्हणजे भगवान शंकर प्रसन्न होऊन त्याचे अक्षयी कमी करतील. ज्याला काही रोग झालेला आहे, जो काही बिमार आहे, त्याने महादेवाची आराधना करून त्याने मृत्युंजय मंत्राचा जप करावा. म्हणजे त्याचा जे काही रोग आहे तर तो बरा होईल असे सांगितले. ब्रह्माजीच्या सांगण्यावरून देव आणि ऋषी चंद्रापाशी गेले. दक्षही तेथे होता. ऋषींनी सर्व वर्तमान सांगितले. दक्षाला आश्वासन देऊन आणि चंद्राला घेऊन ते प्रभास क्षेत्री गेले. सरस्वती आदी श्रेष्ठ तीर्थांना आव्हान करून मृत्युंजय विधीने शिवप्रभूचे पूजन केले. मग चंद्राला तपश्चर्या करावयास सांगून ते आपापल्या स्थानी गेले. शिवजींची कृपा व्हावी म्हणून चंद्राने ही प्रभास क्षेत्री राहून 6 महिने सातत्याने तप केले. मृत्युंजय मंत्राने शिवजीचे ध्यान केले. मृत्युंजय मंत्राने शिवपूजन केले. निश्चल मनाने त्याच मंत्राचा 10 कोटी जप केला आणि त्याच्या उत्कट आराधनाने भगवान शंकर प्रसन्न झाले. त्याने चंद्राला दर्शन दिले व म्हणाले, तुझी आराधना पाहून मी संतुष्ट झालो आहे. तुझे कल्याण असो. तू माझ्याकडून अपेक्षित वर मागून घे. चंद्र म्हणाला, प्रभू, माझ्याकडून जो अपराध घडला आहे त्याबद्दल मला क्षमा करा. माझ्यावर कृपा करा. माझ्या शरीराचा क्षय नाहीसा करा. तेव्हा शिवजी म्हणाले, चंद्रा, मी प्रजापती दक्षाचा शाप समाप्त करू शकत नाही, पण त्याचा प्रभाव कमी करू शकतो. म्हणून प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षात तुझी एक कला नाहीशी होईल आणि शुक्ल पक्षात प्रत्येक दिवशी तुझी एक कला वाढत जाऊन तू पूर्ण होशील. हे वर्तमान समजताच देव आणि ऋषी आनंदाने तेथे आले. त्यांनी चंद्राला आशीर्वाद दिला. शिवजींना नमस्कार केला आणि म्हणाले, शंभो, तुम्ही देवाचे देव आहात, प्रत्यक्ष परमेश्वर आहात. तुम्हाला निरंतर नमस्कार असो. तुम्ही चंद्राला वर देण्यासाठी येथे आले आहात, तर जगाच्या कल्याणासाठी पार्वतीसह येथेच वास करा. चंद्रानेही त्याची भक्तिभावाने स्तुती केली. त्या सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून निराकार शिवजी साकार रूपधारी झाले. प्रभास क्षेत्राचे महात्म्य वाढावे आणि चंद्राची कीर्ती व्हावी म्हणून ते पार्वतीसह लिंग रूपाने तेथे स्थित झाले आणि सोमेश्वर नावाने त्रिभुवनात विख्यात झाले. ज्या ज्योतिर्लिंगांचे पूजनाने, कथा श्रवणाने क्षयरोग, कुष्ठरोग आणि काही रोग असेल तर ही कथा श्रवण केल्याने सुद्धा त्यांचा रोग नाहीसा होईल असे सांगितले. आपल्या निमित्ताने जगाला पवित्र करण्यासाठी भगवान शंकर सोमनाथाच्या रूपाने स्थित झाले. म्हणून चंद्र कृतकृत्य झाला. देवांच्या आनंदाला पारावरा उरला नाही म्हणून तेथे त्यांनी एक कुंड निर्माण केले. पापांचे नाश करणारे हे कुंड आहे चंद्रकुंड नावाने विख्यात झाले. जो मनुष्याला काही क्षय रोग आहे, कुठला रोग आहे, त्याने चंद्रकुंड नावाचं पाणी घेऊन आपल्या अंगावर टाकावे. म्हणजे त्यांचा आजारपणा या काही रोग असेल तर तो दूर होईल. जो मनुष्य जर या कुंडामध्ये स्नान करतो तर तो पापमुक्त होतो. कुंडातील जलाने 6 महिने नित्य स्नान केल्याने क्षय असेल, काही बिमारी असेल, असाध्य रोग असेल तर तो बरा होतो. या चंद्रकुंडाय नमः या मंत्राचा जप करत करत जर अंगावर पाणी टाकले तर त्याचा रोग बरा होईल. जो मनुष्य प्रभास क्षेत्राला प्रदक्षिणा घालतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे फल प्राप्त होते. मृत्यूनंतर तो स्वर्गलोकी जातो. सोमनाथांचे दर्शन घेतल्याने मनुष्य पापमुक्त होतो. त्याला मनवंचित फलाची प्राप्ती होते आणि तो स्वर्गलोकी जातो. जो मनुष्य ज्या इच्छेने सोमनाथ क्षेत्राची यात्रा करतो त्याची इच्छा शिवकृपेने अवश्य पूर्ण होते. तर श्रोत्या हो, त्यानंतर देवांनी व ऋषींनी शिवजींना नमस्कार केला. क्षयरहित चंद्राला घेऊन प्रभास क्षेत्राला एक प्रदक्षिणा घातली आणि सोमनाथाची प्रशंसा करत आपापल्या स्थानी गेले. चंद्रही आपले पुरातन कार्य करू लागला. अशा प्रकारे मी तुम्हाला सोमनाथाच्या उत्पत्तीची कथा सांगितली. जो मनुष्य ही कथा नुसते श्रवण करतो, या इतरांना सांगतो, या इतरांना शेअर करतो, त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात आणि तो पापमुक्त होतो. आता मल्लिकार्जुन महादेवाची उत्पत्ती कशी झाली ते ऐका. सूत म्हणाले, ऋषी हो, आता मी तुम्हाला मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कशी कथा आहे त्याची उत्पत्तीची कथा ऐका. एकदा शिव पार्वतीने आपल्या दोन्ही पुत्रांना गणपतीला आणि कार्तिक स्वामीला पृथ्वी प्रदक्षिणा करून येण्यास सांगितले. ही सर्व कथा मी यापूर्वी सविस्तर कथन केली आहे. तर ज्या वेळेस कुमार कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करून कैलास पर्वतावर जात होते तेव्हा नारदांनी त्याला मध्येच गाठले. त्याला गणपतीच्या विवाहाची हकीकत सांगितली व मात्या पित्यांनी तुझ्याशी पक्षपात केला आहे म्हणून त्यांच्या मनात कलुषित भाव निर्माण झालाय. तो रागाने कैलासावर गेला
आणि शिव पार्वतीला आपली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाल्याचे सांगितले. नाना नमस्कार केला, त्यांना नमस्कार केला. मग त्यांनी केलेल्या पक्षपाताबद्दल तीव्र नाराजगी व्यक्त झाली. त्या दोघांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो रुष्ट होऊन क्रोंच पर्वतावर निघून गेला. त्याच्या वियोगाने पार्वतीला फार दुःख झाले. शिवजीने तिचे सांत्वन केले. ते म्हणाले, प्रिये, तू कशासाठी एवढे दुःख करतेस? आपला पुत्र रागावून गेलेला असला तरी अवश्य परत येईल. पण तिचा शोक जराही कमी झाला नाही. तिची अवस्था पाहून शिवजींनी देवांनी आणि ऋषींना कुमाराकडे पाठवले. शिवजीचे कार्य म्हणून ते आपल्या गणांसह क्रोंच पर्वतावर गेले. त्यांनी कुमाराला नमस्कार केला. त्यांनी कैलासावर चलावे म्हणून त्याला अनेक विनवण्या केल्या, पण रुसलेल्या कुमाराने त्याचे म्हणणे ऐकले नाही. ते निराशाने परत गेले. शिवजींना सर्व वृत्तांत सांगून आपापल्या स्थानी परतले. कुमार आला नाही म्हणून पार्वती व्यथित झाली. शिवजींना फार वाईट वाटले. मग ते दोघंही त्याला भेटण्यासाठी निघाले. त्यांच्या आगमनाची वार्ता कळताच कुमार 3 योजने 12 कोस दूर निघून गेला. भगवान महादेव पार्वतीसह क्रोंच पर्वतावर गेले. कार्तिकेय तेथे नाही हे पाहून त्यांना फार दुःख झाले. ते दोघे ज्योतिर्मय स्वरूप धारण करून तेथेच राहिले. ते ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिका हे पार्वतीचे नाव आहे आणि अर्जुन हा शिवाचाच समानार्थी शब्द आहे, म्हणून मल्लिकार्जुन महादेवाची उत्पत्ती क्रोंच पर्वताजवळ झालेली आहे. त्यानंतर पुत्र स्नेहाने व्याकुळ झालेले शिव पार्वती प्रत्येक पर्वकाळी कुमाराला भेटण्यासाठी जाऊ लागले. त्यापैकी शिव प्रभू अमावस्येला आणि पार्वती पौर्णिमेला जात असते क्रोंच पर्वतावर. मल्लिकार्जुनाचे महात्म्य फार थोर आहे. या ज्योतिर्लिंगांचे या कथाचे श्रवण पठन करणाऱ्याने, या दर्शन घेणाऱ्याने सर्व पापे नाहीसे होतात. त्याचे इष्ट मनोरथ सर्व पूर्ण होतात. दुःख दारिद्र्य दूर होऊन सुख मिळते. ऐश्वर्य, धनधान्यादी संपदा, मान प्रतिष्ठा, आरोग्य यांची प्राप्ती होते. त्याला पुन्हा गर्भवास भोगावा लागत नाही. मोक्षाची प्राप्ती भेटते. शिवकृपेने त्याला अक्षय पद प्राप्त होते. तर हे मल्लिकार्जुनाची उत्पत्ती होती. आता महाकालेश्वराची उत्पत्ती. सूत म्हणाले, ऋषी श्रेष्ठनो, मी तुम्हाला महाकालेश्वराची महात्म्य पर एक सुंदर कथा सांगतो. उज्जैनी अवंती नगरात चंद्रसेन नावाचा राजा होऊन गेला. तो शास्त्राचे उत्तम जण असलेला तत्वज्ञ, जितेंद्रिय आणि महान शिवभक्त होता. भगवान शंकराचा मणिभद्र नावाचा एक मुख्य गण त्याचा मित्र होता. त्या दोघांचे एकमेकावर विलक्षण प्रेम होते. एके दिवशी गणाध्यक्ष मणिभद्राने त्या राजाला चिंतामणी दिला. सूर्याप्रमाणे प्रकाशमान असा तो मणी कौस्तुभ मण्यासारखा तेजपुंज होता. त्याचे ध्यान केल्याने, त्याचे दर्शन घेतल्याने, त्याचे महात्म्य ऐकल्याने लोकांचे कल्याण होत असते. त्याला स्पर्श केल्याने कासे, तांबे व पाषाणिकांचे सोन्यात रूपांतर होत असते. चंद्रसेनाने तो चिंतामणी आपल्या गळ्यात घातला. त्यामुळे तो सूर्यासारखा तेजस्वी दिसू लागला. त्या मण्यांची कीर्ती ऐकून बाकीच्या राज्यांच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली. त्यांनी एकत्र येऊन चंद्रसेनाकडे चिंतामणीची मागणी केली. पण महाकालेश्वराचा दृढ भक्त असलेल्या त्या राजाने त्याच्या मागणीला जुमानला नाही. त्यामुळे त्यांना फार संताप आला. ते विराट सेना घेऊन उज्जैनीवर चालून आले. तिला चहूकडून घेरले. त्या महान संकटात तो राजा महाकालेश्वराला शरण गेला. आपल्या रक्षणाचा सर्व भार भगवान शंकरावर टाकून त्या ज्योतिर्लिंगांची मनोभावे पूजा करू लागला. त्या समयी एक विधवा गोपी गवळण आपल्या 5 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन महाकालेश्वराजवळ कुठेतरी जात होते. ती मंदिरात प्रवेशली आणि राजाकडून केले जाणारे शिवपूजन आदराने पाहू लागली. शिवजींना नमस्कार करून ती आपल्या घरी गेली. तिचा मुलगा खेळावयास बाहेर पडला. त्याला शिवपूजन करावे असे वाटू लागले. तो शिवजवळच असलेल्या एका रिकाम्या शिबिरात गेला. तेथे शिवलिंगाप्रमाणे दिसणारा एक दगड ठेवला. त्याची भक्तिभावाने पूजा करू लागला. त्याच्याकडे उपकरणे आणि उत्तम साहित्य कोठून असणार, म्हणून त्याने गंध, आभूषणे, वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य, अक्षदा, बिल्वपत्रे व फुले म्हणून तेच उपलब्ध असलेल्या वस्तू, खडे, माती, झाडाची पाने वगैरे वाहिली. त्याने शिवजी समोर नृत्य केले. त्यांना वारंवार नमस्कार केला. मग तो डोळे मिटून एकाग्र चित्ताने त्याचे ध्यान करू लागला. त्या ध्यानात तो इतका रममान झाला की त्याला कसलेच भान राहिले नाही. जेवणाची वेळ झाली तेव्हा त्याच्या आईने त्याला अनेक हाका मारल्या, पण शिवपूजेत मग्न असलेला तो घरी गेला नाही आणि त्यामुळे तिला फार राग आला. त्याला शोधत शिबिरात आली. तेथे आपल्या मुलाला डोळे मिटून शांत बसलेला पाहून तिचा रागाला पारावरच राहिला नाही. तिने त्याला जोराने ओढून त्याला भरपूर मार दिला. त्याची पूजा उधळून टाकली. शिवलिंग दूर फेकून दिले आणि पुत्राची निर्भत्सना करत घरी परतली. आईने मारल्यामुळे त्या मुलाला एकसारखे रडू येत होते. त्यापेक्षाही त्याने
त्या आईने त्याने केलेली शिवजीची पूजा धोडून टाकली, विस्कटून टाकली. त्याची फार त्याला वाईट वाटत होते आणि तो एकसारखा रडत होता. देवा देवा असा आक्रोश करत होता. जमिनीवर पडला. शोकाने व्याकुळ झाल्यामुळे त्याला मूर्छा आली. काही वेळाने तो सावध झाला. त्याने डोळे उघडून पाहिले तर काय आश्चर्य, त्याला शिबिराच्या ठिकाणी सुंदर शिवालय दिसले. त्याला सोन्याचे दरवाजे होते. त्याचे खांबही सोन्याचे होते. ते दिव्य मनांनी सुशोभित होते. तेथील जमीन स्फटिकमय होती. त्या मंदिरातील गाभाऱ्यात इंद्रनील मण्यांनी मडवलेल्या वेदीवर सुंदर रत्नलिंग विराजमान होते. ते पाहून ते बालक विस्मयचकित झाला. त्याचा आनंद गगनात मावेना. त्याने शिवजीची स्तुती केली. त्यांना वारंवार नमस्कार केला. संध्याकाळी तो घराकडे निघाला तर तेही इंद्रलोकातील मंदिरासारखे भव्य आणि सुंदर मनोहर दिसले. ते पाहून त्यांच्या आश्चर्याला पारावरा उरला नाही. त्याने सुवर्ण रत्न जडित अशा त्या महलात भीत प्रवेश केला. तेथे त्याची आई उत्तम मंचकावर झोपलेली दिसली. देवस्त्रियांसारखी सुंदर दिव्य लक्षांनी युक्त दिसत होती. तिच्या अंगावर रत्नाची तेजस्वी आभूषणे होती. त्याने जवळ जाऊन तिला जागे केले. तेव्हा आपले दारिद्र्य नष्ट झालेले असून आपण एका दिव्य महालात आहोत आणि आपले स्वरूपही बदललेले आहे हे पाहून ती आश्चर्याने थक्क झाली. बालकाने तिला भगवान शंकरांनी केलेले अद्भुत चरित्र सांगितले. तेव्हा शिवप्रभूंनी निज कृपेने आपलेही कल्याण केले म्हणून तिच्या डोळ्यातून कृतज्ञतेने अश्रुधारा वाहू लागल्या. आपण शिवजींची पूजा उधळली. त्याच्या ध्यानात मग्न असलेल्या आपल्या पुत्राला मारले म्हणून तिला फार पश्चाताप झाला. तिने शिवजीचे स्मरण करून त्यांची क्षमा मागितली आणि पुत्राला हृदयाशी धरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हे वृत्त वाऱ्यासारखे नगरात पसरले. तो अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी चंद्रसेन राजा आपल्या मंत्र्यांना आणि पुरोहितांना घेऊन तेथे आला. महाकालेश्वराची अगाध लीला पाहून त्याला फार आनंद झाला. त्याचे डोळे भक्तिप्रेमाने ओलावले. त्याने शिवनामाचा घोष करून त्या गोप बाळाला आलिंगन दिले. त्यावेळी तेथे मोठा उत्सव झाला. सर्व लोकांनी आनंदाने शिवकीर्तन केले. आश्चर्यमुग्ध झालेले प्रजाजन रात्रभर त्या संबंधीच बोलत होते. सकाळ झाली. उज्जैनीला वेढा घालून बसलेल्या शत्रू राजांना दूताकडून ते अद्भुत वर्तमान समजले. तेव्हा त्यांनाही मोठे नवल वाटले. त्या आपसात चर्चा करू लागले. ही पवित्र नगरी महाकालेश्वराचे स्थान आहे. चंद्रसेनीचा स्वामी आहे. तो येथील पुण्यवान धर्मात्मा आणि महान शिवभक्त आहे. येथील एका बालकासाठी भगवान शंकर एवढे अद्भुत चरित्र दाखवू शकतात तर राजाबद्दल बोलायलाच नको. त्याला जिंकणे सोपे नाही. त्याच्याशी द्रोह करून येथे काही उत्पात घडवला तर भगवानाची अवकृपा होऊन आपला नाश होण्यास वेळ लागणार नाही. त्यापेक्षा त्याच्याशी सख्य करून शिवप्रभूची कृपा संपादन करणेच हेच आपल्या हिताचे आहे. मग त्या राजांनी वैरभावाचा त्याग करून आपली शस्त्रे बाजूला ठेवली आणि राजाच्या अनुमतीने त्या पुण्यनगरीत प्रवेश केला. महाकालेश्वराचे दर्शन घेऊन त्यांची स्वरोपचारांनी यथाविधी पूजा केली. चंद्रसेनानेही त्याचा यथायोग्य सन्मान केला. त्याच्या भाग्याची प्रशंसा करत ते गोपीच्या घरी गेले. शिवकृपेने प्रकट झालेले शिवालय आणि त्यातील शिव दिव्य रत्नलिंग पाहून प्रसन्न झाले. त्यांनी गोप बाळाची प्रेमाने भेट घेतली. त्याला अनेक भेट वस्तू दिल्या. त्याला सर्व देशातील गोपांचा अधिपती बनवले. इतक्यात वानरांमध्ये मुख्य असलेले रामभक्त हनुमानजी त्या ठिकाणी प्रकट झाले. त्यांना पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. उपस्थित राजांनी त्यांना नमस्कार केला. सर्व उत्तम आसनावर बसून त्यांची पूजा केली. हनुमानजींनी गोप बाळाला प्रेमाने आलिंगन दिले. सर्वांना उद्देशून म्हणाले, राजांनो आणि येथे आलेल्या असलेल्या प्रजांनो, मी तुम्हाला जे सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकराशिवाय मानवांना दुसरी गती नाही. या गोप बाळाने शिवपूजा पाहिली आणि पूजेचे मंत्रतंत्र माहीत नसूनही भक्तिभावाने पूजा केली तरी शिव महाप्रभूंनी यांच्यावर कृपा केली. आता हा गोपपुत्र इह लोकी अनेक उत्तमोत्तम भोग भोगून अंतिम मोक्षाला जाईल. याच्या वंशात 8व्या पिढीत नंद नावाचा महायशस्वी पुरुष होईल. भगवान विष्णू कृष्ण रूपाने अवतार घेतील आणि तेव्हा त्याच्या घरी येतील. नंद आणि त्याची पत्नी याचे संगोपन करतील. तो त्याचा पुत्र म्हणून ओळखला जाईल. आजपासून हा गोपपुत्र श्रीकर या नावाने प्रख्यात होईल. हनुमानजींनी चंद्रसेनाकडे व इतर राजांकडे कृपादृष्टीने पाहिले. श्रीकराला शिवाचाराची माहिती सांगून व यथायोग्य उपदेश करून ते अंतर्धान पावले आणि चंद्रसेनाचा निरोप घेऊन सर्व राज्ये प्रसन्न चित्ताने आपापल्या नगरात परत गेले. चंद्रसेन आणि श्रीकराने महाकालेश्वराची आजन्म सेवा आराधना केली. शिवकृपेने त्यांना मोक्ष प्राप्ती झाली. ऋषींनो, अशा प्रकारे शिवजींचे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दुष्टांचा विनाश करणारे, भक्तांवर दया करणारे आणि सर्व लोकांच्या सत्पुरुषांना उत्तम गती देणारे, सर्व मनातल्या इच्छा पूर्ण करणारे, त्याची सेवा आराधना केल्याने सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात. परम कल्याणची प्राप्ती होते. धनधान्याची प्राप्ती होते. यश, कीर्ती, मान, सन्मान वाढतो. तर अशी ही महाकालेश्वराची उत्पत्ती, उज्जैनची महाकालेश्वर ज्योतिर्लिंगांची स्थापना कशी झाली तर ते तुम्हाला मी सांगितले. तर आता पुढचे ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर महात्मे. ओंकारेश्वरची उत्पत्ती कशी झाली. ओंकारेश्वर लिंग
ऋषी म्हणाले, सूतजी, तुम्ही आम्हाला भक्तांचे रक्षण करणारे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगांची अद्भुत कथा सांगितली. आता सर्व पापहारक शिवजींचे ओंकार तीर्थ जे चौथे ज्योतिर्लिंग आहे त्याचे आविर्भाव कसे झाले ते सांगा महात्मे. सूत म्हणाले, ऋषीजननो, एकदा मुनिश्रेष्ठ नारद गोकर्ण क्षेत्री गेले. तेथे बराच काळ भगवान शंकराची सेवा केली. त्यानंतर ते विंध्य पर्वतावर गेले. त्यांना पाहून विंध्यचलाला आनंद झाला. त्याने त्यांचे पूजन केले, त्याचा यथोचित आदर सत्कार केला व म्हणाला, मुनिवर्य, माझ्यापाशी सर्व काही आहे, कसलीही कमतरता नाही. त्यांचे दर्पयुक्त बोलणे ऐकून नारदांनी दीर्घ निश्वास टाकला. ते पाहून विंध्याचलाला मोठे आश्चर्य वाटले. त्याने विचारले, मुनिराज, तुम्ही दीर्घ निश्वास का टाकला? तुम्हाला माझ्यामध्ये काही न्यून दिसले नाही का? नारद म्हणाले, विंध्या, तू बलवान, विशाल, सर्व प्रकारच्या समृद्धीने संपन्न आहेस हे खरे, पण मेरू पर्वताची स्वतःची वेगळी ओळख आहे. तो सर्वात उंच आहे. त्याची शिखरे देवलोकपर्यंत गेलेली आहे. तू त्याची बरोबरी करू शकत नाही. त्यानंतर नारद आपल्या मार्गाने पुढे निघून गेले. त्यांचे बोल विंध्याचलाच्या जिव्हारी लागले. तो फार दुःखी झाला. आपले जीवन व्यर्थ आहे, आपल्याला कोठेही मान नाही असे म्हणून स्वतःचा धिक्कार करू लागले. त्याने शिवजीच्या उद्देशाने तप करण्याचे ठरवले. तो ओंकारेश्वर गेला. तेथे पार्थिव लिंगाची स्थापना करून 6 महिने एकाग्र चित्ताने शिव आराधना केली. तो तपश्चर्याच्या स्थानावर जराही हलला नाही. त्याच्या आराधनेने भगवान शंकर प्रसन्न झाले. त्याने योग्यांनाही दुर्लभ अशा स्वरूपात त्याला दर्शन दिले व म्हणाले, विंध्या, तू भक्तिपूर्वक केलेल्या तपामुळे मी संतुष्ट झाले आहे. मी भक्तांना अभिष्ट फल देऊन त्यांचे कल्याण करणार आहे. तरी तुझ्या मनात जी इच्छा असेल तो वर मागून घे. विंध्याचलाने शिवजींना नमस्कार केला व म्हणाला, देवेश्वर, तुम्ही खरोखर भक्तवत्सल आहात. तुम्ही मला दर्शन देऊन धन्य केले. मी तुमच्याकडे काय वर मागणार, पण तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या मनात जे आहे ते मला साधता येईल अशी बुद्धी द्या. त्याची मागणी ऐकून शिवप्रभू विचारात पडले. आपल्या वरदानाचा विद्याकडून दुसऱ्याला त्रास देण्यासाठी दुरुपयोग होऊ शकतो हे त्याच्या लक्षात आले. काय करावे त्यांना मोठा प्रश्न पडला. तरीही भक्तावरील प्रेमापोटी त्यांनी वर देण्याचे ठरवले. ठीक आहे, जशी तुझी इच्छा असेल तसे कर. त्या वरदानाने विंध्याचलाला फार आनंद झाला. त्या शुभप्रसंगी देव आणि ऋषी तेथे आले. त्यांनी शिवजींची पूजा केली व म्हणाले, महादेवजी, आता तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी येथे निवास करा. त्याच्या विनंतीला मान देऊन त्यांनी ओंकार लिंगाचे 2 भाग केले. अर्थात ओंकार लिंगामध्ये ज्योतिर्मय स्वरूपात असूनही त्या विंध्याचलाने स्थापन केलेल्या पार्थिव लिंगात ज्योतिर्मय स्वरूपाने निवास केलेल्या ते ज्योतिर्लिंग परमेश्वर अमलेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. हे दोन्ही ज्योतिर्लिंग वेगवेगळी असून एकरूप आहेत, म्हणून पार्थिवातील परमेश्वर हे ओंकारेश्वर भुवनेश्वर या दोन्ही नावांनी विख्यात आहे. ओंकारेश्वर आणि अमलेश्वर ही ज्योतिर्लिंग भक्तांची सर्व मनोरथ पूर्ण करणारी, सर्व पापहरण करणारी, भुक्ती मुक्ती देणारी आहेत आणि मनातल्या सर्व इष्ट कामना पूर्ण करणारी आहेत. आणि देवांनी ऋषींनी दोन्ही लिंगांची पूजा करून भगवान वृषभध्वजांना संतुष्ट केले. त्यांच्याकडून अनेक वरदान मिळून ते आपापल्या स्थानी गेले. विंध्याचल ही प्रसन्न चित्ताने स्वगृही परतला. त्यांच्या मनातील सर्व दुःख नाहीसे झाले. ऋषींनो, जो मनुष्य येथे येऊन शिवपूजन करतो, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला भेट करतो, त्याला कधीही गर्भवास सोसावा लागत नाही. त्याचे 7 जन्माचे सर्व पातके नाहीसे होतात. ब्रह्महत्येसारखे पातके, मोठमोठी पातके नाहीसे होऊन सर्व अभिष्ट फले प्राप्त होतात. त्यांच्या मनात जे असेल त्या सिद्धी प्राप्त होतात. अशा प्रकारे मी तुम्हाला ओंकारेश्वर महात्म्य ज्योतिर्लिंग सांगितले, प्रकटलेल्या ज्योतिर्लिंगाचे महात्म्य सांगितले. आता केदारेश्वर लिंगाची माहिती सांगते, ते लक्षपूर्वक श्रवण करा. सूत म्हणाले, ब्राह्मणो, भगवान विष्णूचे नर आणि नारायण असे 2 अवतार झाले. बद्रिकाश्रमात तपश्चर्या करत होते. ते नित्यनेमाने पार्थिव लिंगाचे पूजन करीत असत. भगवान शंकर हे भक्ताच्या अधीन राहणारे आहेत, म्हणून नर नारायणांनी प्रार्थना केल्यामुळे ते पूजनासमयी पार्थिव लिंगात स्थित होऊन त्यांनी केलेल्या पूजेचा स्वीकार करून लागले. अशा प्रकारे पुष्कळ दिवस लोटले. त्यांच्या आराधनेने शिवप्रभू संतुष्ट झाले. त्यांच्या सम्मुख प्रकट झाले व म्हणाले, मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे, तरी उत्तम वर मागून घ्या. शिवजींच्या दर्शनाने नर नारायणांना अतिशय आनंद झाला. त्यांनी भगवानांना नमस्कार केला. जगाच्या कल्याणाच्या उद्देशाने म्हणाले, हे महाप्रभू, तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल तर आम्हाला वर देण्यास इच्छुक असाल तर या पार्थिव लिंगात निरंतर वास करा, एवढी विनंती आहे. त्यांच्या इच्छेनुसार भगवान महेश्वर हिमालयातील केदार क्षेत्रात ज्योतिर्लिंग रूपाने स्थित झाले. नर नारायण पूजन केल्याने पार्थिव लिंग केदारेश्वर नावाने जगात प्रसिद्ध झाले. जो मनुष्य या ज्योतिर्लिंगाचे फक्त दर्शन करतो, या कथा सुद्धा ऐकतो, तरी भक्तिभावाने पूजा करतो, तरी सुद्धा त्याचे सर्व मनोरथ पूर्ण
पूर्ण होतात. त्याला स्वप्नात सुद्धा दुःख प्राप्त होत नाही, स्वप्नात सुद्धा त्याला दारिद्र्य येत नाही. यापूर्वी ज्या ज्या देवांनी पुरातन ऋषींनी केदारेश्वराची पूजा केली, या महात्म्याची कथा ऐकली, त्यांना शिवकृपेने मनवंचित फलाची प्राप्ती झाली आहे. एकदा पांडव केदार क्षेत्री गेले होते, तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या मायेने महिषाचे रूप घेतले आणि त्यांच्या समोर पळू लागले. पांडवांनी धावत धावत जाऊन त्यांची शेपटी पकडली, तेव्हा तो खाली तोंड करून उभा राहिला. पंडुपुत्रांनी त्याला पुन्हा पुन्हा प्रार्थना केली. तो भक्तवत्सल्य शिवप्रभू त्याच रूपाने तेथे स्थित झाले. त्या रूपाचा शिरोभाग नेपाळमध्ये प्रकट झालाय. पांडवांनी तेथे राहून त्यांची पूजा केली आहे. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना अनेक वर दिले आणि पुढे जाण्याची आज्ञा केली आणि शिवजीच्या अनुग्रहाने ते दुःख रहित झाले. त्यांना इच्छित फल प्राप्त झाले. श्रोत्याहो, केदारेश्वर महात्मे भगवान शंकराचे नित्य वास आहे. केदारेश्वर ज्योतिर्लिंग भारतवर्षातील लोक त्यांचे स्मरण करताच त्यांचे सर्व पापे नष्ट होतात आणि जो कोणी स्मरण पूजन अर्चन करतो या त्यांची भेट देतो, त्या क्षेत्री जाऊन त्यांचे पूजन करतो, तो भक्त केदारेश्वराचे दर्शन घेऊन त्याचकडे अर्पण करतो. तो त्या वलयुक्त स्वरूपाच्या दर्शनाने सर्व पापांपासून मुक्त होतो. जो मनुष्य बद्री वनाची यात्रा करतो तो जीवन मुक्त होतो. येथे नरनारायणचे केदारेश्वर शंकराचे ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याने, या कथा श्रवण केल्याने मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते. एकदा भक्त केदारेश्वर यात्रासाठी निघाला आणि त्याला मार्गातच मृत्यू जर आला तर त्याला मुक्ती मिळते, यात संशय नाही. जो मनुष्य केदार क्षेत्री जाऊन केदारेश्वरची प्रेमपूर्वक पूजा करतो, तेथील जल तीर्थ प्राशन करतो, त्याला कधीही जन्म घ्यावा लागत नाही, सर्व बंधनांतून मुक्त होतो, तो परमपद प्राप्त करतो. केदारेश्वर शिवप्रभू हे सर्वांचे ईश्वर असले तरी भरतखंडाचे स्वामी आहेत. त्यांचे महात्म्य अगाध आहे, म्हणून त्यांची नित्य नेमाने व श्रद्धेने पूजा करावी, सेवा अर्चना आराधना करावी. तर असे हे केदारेश्वर महात्म्य होते. तर मी ते तुम्हाला केदारेश्वर महात्म्याची उत्पत्तीची कथा सांगितली. भीमासुराचा आता उपद्रव. तर भीमाशंकर ज्योतिर्लिंगांचे महात्म्य ऐकूया. सूत म्हणाले, श्रोत्याहो, देवांना व ऋषींना आश्वासन दिल्यानंतर भगवान शंकर आपल्या गणांसह कामरूप देशात गेले आणि आपल्या भक्तांच्या अर्थात सुदर्शन राजाच्या रक्षणासाठी त्यापाशी गुप्त रूपाने राहिले. तो राजा नेहमीप्रमाणे पार्थिव लिंगासमोर बसून शिवध्यान करत होता. हे पाहून कोणीतरी भीम राक्षसाकडे गेले व म्हणाले, दैत्यराज सुदर्शन राजा तुमच्या नाशासाठी काहीतरी गुप्त अनुष्ठान करत आहे. ते ऐकून भीमाची तळपायाची आग मस्तकात गेली. तो तलवार घेऊन त्वरेने अनुष्ठान करीत आहे. ते ऐकून भीमाची तळपायाची आग मस्तकात गेली आणि तो कारागृहात आला. ते सुदर्शन राजा पार्थिव लिंगासमोर बसून ध्यान करीत आहे. हे पाहून त्याचा संशय बळवला. तो मोठमोठ्याने ओरडून म्हणाला, दुष्टा, हे तू काय करत आहेस? जे काही असेल ते खरे खरे मला सांग. माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलास तर तुझा येथेच शिरछेद करेल. भीमासुराचा बोलणं ऐकून राजा जराही विचलित झाला नाही. तो स्वतःशीच विचार करू लागला, जे घडणार आहे ते कोणीही टाळू शकत नाही. सर्व काही प्रारब्धाच्या अधीन आहे आणि प्रारब्ध म्हणजे शिव असे सांगितले आहे. भगवान शंकर सर्वांवर दया करणारे आहेत, भक्तांचे रक्षण करणारे आहेत, त्यांचे मित्र आहेत आणि ते बोलल्याप्रमाणे करणारे आहेत असे सर्व शास्त्र एकमताने सांगतात. या पार्थिव लिंगात त्या स्वतः स्थित आहेत. या धारणेनेच मीच त्यांची सेवा आराधना करत आहे. असे असताना ते माझ्यासाठी काहीच करणार नाहीत, हे कदापि शक्य नाही. माझे स्वामी भगवान शंकर सर्व सामर्थ्यवान जगतप्रभू आहेत, त्यांच्या समोर या नाहीत, हे कदापि शक्य नाही. माझे स्वामी भगवान शंकर सर्व सामर्थ्यवान आहेत. ते मनोमन शिवप्रभूंना शरण गेले आणि म्हणाले, महादेवजी, तुम्ही माझा मनोभाव जाणता आणि हा राक्षस माझा वध करण्यासाठी उद्युत झालाय. या कठीण प्रसंगी जे तुम्हाला योग्य वाटते ते करा. त्यानंतर तो भीमासुराला उद्देशून म्हणाला, दैत्यराज, माझ्याविषयी कसलाही संशय घेऊ नको. मी भक्तांचे पालन करणारे आणि चराचर विश्वाचे स्वामी असलेल्या निर्विकार ईश्वराची आराधना करत आहे. ते ऐकून भीम राक्षस संतापाने थरथर कापू लागला. तो तिरस्काराने म्हणाला, तुझा ईश्वर तुझ्याकडे, तो मला काय करणार? ज्या शंकराला माझ्या काकाने रावणाने दादासारखा ठेवला होता त्याच्या जोरावर तू मला जिंकण्याची इच्छा करतोस. तसे झाले तर तू सर्व जगत जिंकले म्हणायचे. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. मी विश्वाचा अधिपती आहे. येथे माझे कायदे चालतात. माझ्याच आज्ञेने पालन केले जाते. माझ्या राज्यात धर्म आराधना असलेल्या गोष्टींना अजिबात थारा नाही. तू आजपर्यंत पार्थिव लिंग बनवून त्यांची आराधना केलीस, ठीक आहे, पण आता ही गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, म्हणून हे पार्थिव लिंग दूर टाकून दे. शिव आराधना बंद कर. तू माझे ऐकले नाहीस तर मी तुला भयंकर शासन करीन आणि तुला तुझ्या स्वामीकडे पाठवून देईल. तेव्हा राजा निर्भयतेने म्हणाला, भगवान शंकर विश्वाचे स्वामी आहे, सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. ते आपल्या भक्तांकडे कधीही दुर्लक्ष करीत नाही. ते अनेक वर्षापासून
मी अनेक वर्षापासून त्यांची सेवा आराधना करत आहे। असे असताना तू सांगतोस म्हणून मी त्यांचा त्याग करणार नाही। ते माझे आराध्य दैवत आहे। मी मरण पत्कारीन पण त्यांची भक्ती सोडणार नाही। तेव्हा भीम दैत्य कुत्सित हसून म्हणाला, शंकराचा मोठेपणा मला सांगू नकोस। मी रोज भीक मागतो, योगाचरण करतो। त्याच्याकडून आपल्या रक्षणाची अपेक्षा करणे हा मूर्खपणा आहे। मी त्याच्याशी युद्ध केले तर तो मला काय विरोध करणार? म्हणून माझ्या बोलण्यावर नीट विचार कर आणि हे सर्व सोडून दे। राजा म्हणाला, दुष्टा, माझे मत परिवर्तन करण्याचा जराही प्रयत्न करू नकोस। मी वर्षानुवर्ष हृदयात जपलेली धारणा तुझ्या सांगण्यावरून सोडून देणार नाही। मग माझे जे व्हायचे असेल ते हो। त्याचे बोलणे ऐकून भीमासुराला सहनच झाले नाही। त्याने अनेक दुर्वचनांनी त्यांचा धिक्कार केला। आता तुझ्या शंकरामध्ये काय सामर्थ्य आहे ते बघतो, असे म्हणून तलवार उगारून पार्थिव लिंगावर प्रहार करण्यासाठी धावला आणि त्या लिंगाला तलवारीचा स्पर्श होण्यापूर्वीच भगवान शंकर त्या लिंगामधून प्रकट झाले। त्यांनी मोठी गर्जना केली व म्हणाले, अरे दुरात्मा, मी भक्तांचा रक्षण करता दुष्टांचा कर्दन काळ आहे। मी भीमेश्वर आहे, या राजाच्या रक्षणासाठी येथे आलो आहे। तुला माझे बल पराक्रम पाहायचा आहे ना? मग पहा। शिवजींनी आपल्या पिनाकाने भीमासुराच्या तलवारीचे क्षणार्धात 2 तुकडे करून दिले। युद्ध चापल्य पाहून तो राक्षस अजिबंद झाला। त्याने स्वतःला सावरले आणि शिवजीवर त्रिशूळ फेकला। त्याने त्याचा शतश तुकडे केले। त्याने प्रखर शक्ती फेकली। शिवजींनी आपल्या बाणांनी लक्षावधी तुकडे केले। त्यानंतर त्याने पटिष्याने प्रहार केला। शिवप्रभूने आपल्या त्रिशूळाने त्याचे तिळा एवढे तुकडे केले। मग सुरू झाले एक भीषण युद्ध। शिवगण मोठ्याने गर्जना करून भीमासुराच्या सेनेवर वेगाने धावले, वीरांना झटकले। शस्त्रखणाने दशी दिशा दुमदुमल्या। युद्ध पाहून पृथ्वी व्याकुळ झाली, पर्वत थरथर कापू लागले, समुद्र खवळले आणि देव ऋषी मुनींना मोठा दाग बसला आणि शिवजींना व्यर्थ प्रार्थना केली असे त्यांना वाटू लागले। अशा प्रकारे सर्वत्र मोठा आकार माजला। ते पाहून नारदांना राहवले नाही। ते त्वरेने शिवजीपाशी गेले व हात जोडून म्हणाले, नाथ भीमासूर तुमच्या समोर तृणासारखा आहे, याला मारण्यासाठी कुऱ्हाड कशाला हवी? तुम्ही क्षणार्ध वध करा। त्याच्या सांगण्यावरून भगवान शंकरांनी एका हुंकाराने भीमासुराला त्या सैन्याला क्षणार्धात भस्म करून टाकले। त्या भीमाचे भस्म कोणते याचा पताही लागला नाही। त्याच्या परिवारासह राग झाली, त्याच्या नावाची निशाणी राहिली नाही। भीमासुराच्या वधामुळे इंद्रादी देवांना ऋषीजनांना खरोखर मोठे समाधान वाटले, जगाला स्वस्थता लाभली। देवांनी मुनींनी शिवजींनी विशेष प्रार्थना केली आणि ते म्हणाले, प्रभू तुम्ही सर्वांचे हित करणारे आहात, जगाचे कल्याण करणारे आहात, तर आता तुम्ही इथेच निवास करा। युद्ध न करणाऱ्या, दुःख देणाऱ्या कुत्सित देश आहे। तुम्ही येथे राहिलात तर तुमच्या दर्शनाने लोकांचे कल्याण होईल। तुम्ही भीमाशंकर नावाने प्रसिद्ध व्हाल। हे ज्योतिर्लिंग भक्तांची सर्व कार्य सिद्ध करणारी आहे। त्यांच्या दर्शनाने या कथा ऐकण्याने त्यांच्या आपत्तीचे निवारण करणारे आहे। तर लोकप्रिय होऊन इथेच तुम्ही भीमाशंकर या नावाने उत्पत्ती होईल आणि इथेच तुम्ही विराजमान व्हा आणि पूजनीय होणार। तेव्हा सर्वांच्या विनंतीला मान देऊन भगवान शंकरांनी दयाबुद्धीने तेथे भीमाशंकर ज्योतिर्लिंगांची उत्पत्ती भीमाशंकरला केली। तर अशी ही भीमाशंकराची उत्पत्तीची कथा होती। तर आता शिव महाप्रभूचे काशीमध्ये वास्तव्य कशी झाले, वाराणसी विश्वाचे महात्म्य अत्यंत महान महात्म्य आहेत। जो कोणी काशीची नुसते महात्म्य काशी पण बोलून देईल तरी त्याचे सर्व पातके नष्ट होतील, एवढी महान कथा काशी विश्वेश्वराची आहे। तर सर्वांनी ऐकावी, चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करावे। स्वयंपाक बनवता बी बायका लोक तुम्ही ऐकू शकता, दीदी लोक तुम्ही ऐकू शकता। माझ्या बहिणी हो, स्वयंपाक करता 12 ज्योतिर्लिंगांची उत्पत्तीची कथा लावून द्या। ते मंत्र उपचार त्या तुमच्या जेवणात बनतील, घरात शांतता राहील, सुख समृद्धी नांदेल। तुमचे जसे अन्न ग्रहण करणार तसे तुमचं मन होईल। स्वयंपाक बनवता काहीतरी कथा लावाव्या, मन चांगलं शुद्ध मनाने आचरण करून स्वयंपाक करावा। सर्वांच्या बुद्धीमध्ये खूप फरक पडतो। देवपूजा करता व्हिडिओ लावून द्या, तर 12 ज्योतिर्लिंगांच्या कथांचे श्रवण होऊन जाईल। तर आता आपण काशी विश्वनाथ उत्पत्तीची कथा ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। तर मित्रांनो, आता आपण शिव महाप्रभूचे काशीत कसे वास्तव्य झाले ते श्रवण करूया। मग सूत म्हणाले, ऋषींनो, आता मी तुम्हाला महापातकांचा नाश करणारे विश्वेश्वर ज्योतिर्लिंगाचे महात्म्य सांगतो। या जगात दृष्टीगोचर होणाऱ्या सर्व वस्तू सच्चिदानंद स्वरूप निर्विकार आणि सनातन ब्रह्मरूप आहेत। त्या कैवल्यात अद्वैत भावात रममान झालेल्या परमेश्वराला जेव्हा अनेक होण्याची इच्छा झाली तेव्हा तो सगुण रूपाने प्रकट झाला, त्याला शिव असे म्हणतात। मग तो शिवच पुरुष आणि स्त्रीरूप झाला। त्या पुरुषालाही शिवच हीच संज्ञा आहे, स्त्रीला शक्ती म्हणून संबोधले जाते। त्या सच्चिदानंद स्वरूप शिव आणि शक्ती स्वतः अदृश्य राहून पुरुष आणि प्रकृती यांना उत्पन्न केले।
त्यांना आपले माता पिता दिसले नाहीत म्हणून ते संशयात पडले. तेव्हा त्यांना निर्गुण परमात्म्याची वाणी ऐकू आली. तुम्ही दोघांनी जगाच्या उत्पत्तीसाठी तपश्चर्या केली तरच सृष्टीचा विस्तार होईल. तेव्हा पुरुष आणि प्रकृतीने विचारले, हे प्रभू, हे शिव, तुमच्या आज्ञेनुसार आम्ही तपश्चर्या करू, पण त्यासाठी योग्य स्थान दिसत नाही. आम्ही काय करावे? तेव्हा निर्गुण शिवजींनी सर्व तेजाचे सारस शोभावी अशी एक नितांत सुंदर नगरी तयार केली. ती 5 कोस विस्तीर्ण आणि सर्व साधनांनी युक्त होती. त्यांनी तिला आकाशात पुरुषाजवळ स्थित केले. पुरुषाने म्हणजे श्रीहरींनी तीत वास्तव्य करून सृष्टी निर्मितीच्या इच्छेने आदिपुरुषाच्या निर्गुण निराकार शिवजीचे ध्यान करत प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली. त्या परिश्रमाने त्यांच्या अंगातून जलधारा वाहू लागल्या. त्या पाण्याने शून्य आकाश व्यापून गेले. तेथे दुसरे काहीच दिसत नव्हते. तेव्हा विष्णूंनी ही काय अद्भुत वस्तू आहे असे म्हणून आश्चर्याने मस्तक हलवले. त्यावेळी त्याच्या कानातून एक मणी खाली पडला. तो ज्या ठिकाणी पडला ते स्थान मणिकर्णिका नावाचे प्रसिद्ध तीर्थ झाले. शून्य आकाशात भरलेल्या पाण्यामुळे निर्गुण शिवजींनी उत्पन्न केलेली ती नगरी हेलकावे खात वाहू लागली व बुडू लागली. तेव्हा शिवजींनी तिला आपल्या त्रिशूळावर धारण करून स्थिर केली. त्यानंतर श्रीहरी प्रकृत नामक स्त्रीसह तेथे शयन केले. तेव्हा शिव इच्छेने त्याच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले. त्यांनी शिवजीच्या आज्ञेने 50 कोटी योजने विस्तीर्ण ब्रह्मांडात 14 भुवनाची रचना करून अद्भुत सृष्टी निर्माण केली. पूर्वी शिवजींनी 5 कोस विस्ताराची ती स्वामी निर्मिती आद्य नगरी ब्रह्मांडापासून निराळीच ठेवली होती. पण नंतर ब्रह्मांडातील सर्व प्राणी कर्माने बांधले गेलेले आहेत. सांसारिक माये मोह मायेतून गुरफटलेले हे जीव मज परमात्म्याला कसे प्राप्त होणार असा विचार करून ती मध्ये अवमिक्त लिंगाची स्थापना केली. त्या लिंगाला हे स्थान कधीही सोडायचे नाही असे सांगून त्या नगरीला त्रिशूळावरून उतरून मर्त्यलोकात स्थापन केले. लोकांचे कल्याण करणारी, त्यांना ज्ञान देणारी, कर्मफल नाहीसे करून त्यांना मोक्ष देणारी ती नगरी काशी नावाने विख्यात असून शिव महाप्रभूंना अतिशय प्रिय आहे. ती अविनाशी आहे. अर्थात ब्रह्माजीचा दिवस संपला तरी ती नाहीशी होत नाही. प्रलय काळात शिवप्रभू तिला आपल्या त्रिशूळावर धारण करतात आणि ब्रह्माजी सृष्टीची रचना करतात. तेव्हा तिची पुन्हा पहिल्या जागी स्थापना करतात. ती नगरी मनुष्याच्या कर्माचे कर्षण करते म्हणून तिला काशी म्हणतात. तेथील अविमुक्तेश्वर लिंग महापापी माणसालाही मुक्ती देणारी आहे, मोक्षदायक आहे. अन्य क्षेत्रामध्ये जीव मात्रांना 6 रुपयादी मुक्ती मिळतात, पण काशीमध्ये सायुज्य नामक सर्वोत्तम मुक्तीच प्राप्त होते. ज्यांना कोठेही गती मिळण्याची शक्यता नाही त्यांना वाराणसीत गती मिळते. ती महापुण्यदायक, पंचक्रोशी, कोट्यावधी हत्याचे पातक नाहीसे करणारी आहे. त्या नगरीत मृत्यू यावा अशी सर्वजण इच्छा करतात. ती नगरी भोग आणि मोक्ष या दोन्ही गोष्टी देणारी आहे. म्हणून ब्रह्मदेव, श्रीहरी, सिद्धयोगी, मुनी आणि त्रैलोक्यातील सर्व निवासी तिची नेहमी प्रशंसा करतात. तिचे महात्म्य अगाध आणि अनंत आहे. ती कोणीही वर्णन करू शकत नाही. तरी माझ्या बुद्धीनुसार तिच्याविषयी थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करते. कैलासपती शंकर हे आतून सत्वगुणी, बाहेरून तमोगुणी आहेत. कालाग्नी रुद्र म्हणून विख्यात आहेत. निर्गुण असूनही कार्यनिर्मिती प्रकट झालेली शिवजीचे सगुण साकार रूप आहेत. असो, एकदा कालाग्नी रुद्रदेवांनी निर्गुण शिवजींना वारंवार नमस्कार केला व म्हणाले, महादेवजी, मी तुमच्याच आहेत. मुक्ती देणारे आणि सर्वांच्या अभिष्ट कामना पूर्ण करणारे आहेत. तुमच्या काशी नगरीला आपली राजधानी करा. तेथे उमेसह निवास करा. भक्तांचे कार्य पूर्ण करा. लोकांचा उद्धार करा. त्यानंतर अविमुक्ताने साक्षपूर्ण डोळ्यांनी निर्गुण शिवजींना तेथे निवास करण्याची विनंती केली. तो म्हणाला, देवादी देवा, तुम्ही कालरूपी रोगावरील दिव्य औषध आहेत. त्रैलोक्याचे अधिपती आहात. ब्रह्मा, विष्णू आणि देव तुमचीच सेवा आराधना करतात. तुम्ही परोपकारासाठी तेथे नित्य निवास करा. अचित्य सुखाच्या प्राप्तीसाठी तुमचे ध्यान करत मीही तेथे स्थिर बसून राहील. हे ब्राह्मणांनो, विश्वनाथाने प्रार्थना केल्यावर सर्वेश्वर शिवजींनी जगाच्या कल्याणासाठी काशीमध्ये निवास केला. त्या दिवसापासून ती नगरी सर्वश्रेष्ठ झाली आणि तिची कीर्ती वाढली. मग ऋषी म्हणाले, सुजी, आता आम्हाला परमपवित्र वाराणसीचे अविमुक्त ज्योतिर्लिंगांचे महात्म्य सांगण्याची कृपा करा. तेव्हा सूत म्हणाले, ऋषींनो, तुम्ही लोकहिताच्या उद्देशाने फार चांगली माहिती विचारली आहे. पूर्वी पार्वतीने भगवान शंकरांना याच संदर्भात प्रश्न केला होता. त्यावर शिवजींनी जे निरूपण केले होते तेच मी तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणाले, पार्वती, वाराणसी हे माझे गोपनीय क्षेत्र आहे. सर्व प्राण्यांना मुक्ती देणारे आहे. तेथे सिद्धगण माझ्या व्रताचे आचरण करतात. तर शिवलोक प्राप्तीची इच्छा असणारे नाना प्रकारची चिन्हे धारण करून जितेंद्रिय आणि जितात्मा होऊन नित्य महायोगाचा अभ्यास करतात. भोग
भोग मोक्षरूपी फल देणाऱ्या आणि वेदांनी प्रतिपादन केलेल्या त्या उत्तम महायोगाचे नाव आहे पाशुपात योग. प्रिये, आता मला वाराणसी का प्रिय आहे, येथे राहायला मला का आवडते ते सांगतो. माझे भक्त आणि माझे तत्व जाणणारे विज्ञानी हे दोघंही मुक्तीला पात्र आहेत. त्यांना कोणत्याही तीर्थाला जाण्याची आवश्यकता नाही. त्या तीर्थाच्या ठिकाणी जर गेले तर काय आणि न गेले सारखेच आहे. ते जीवनमुक्त असतात, म्हणून त्यांना कोठेही मृत्यू आला तरी मोक्षाची प्राप्ती होते. ही अगदी ठामपणे निर्भळ आहे. हे परमशक्ती, हे ओमे, आता या सर्वोत्तम अविमुक्ती क्षेत्राचे काय वैशिष्ट्य आहे, काय महत्त्व आहे ते सांगतो. या नगरीत कोणत्या वर्ण श्रम धर्माच्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीस मृत्यू आल्यास त्याला मोक्षच मिळतो. पवित्र किंवा अपवित्र, कुमारिका, विवाहिता, विधवा, वंद्या, गरोदर, रजस्वला, पतिव्रता किंवा व्यभिचारिणी अशा कोणत्याही स्त्रीला येथे मृत्यू जर आल्यास तीही मोक्षाची भागीदारीण होईल, यात संशय नाही. फार काय सांगावे. स्वदेज, अंडज, उद्दबीज किंवा जारज, चतुर्भुज जीवकोटीमधील कोणत्याही प्राण्याला येथे मृत्यू आल्यास त्याला मोक्ष मिळतो. येथे मरणारा ज्ञानी होतो की अज्ञानी होता, भक्त होता की अभक्त होता, सत्कर्मी होता की दुष्कर्म होता, का वाईट कृत्य करणारा होता, संस्कार होते या नाही होते, निरक्षर, उच्च होता की नीच होता, देवधर्म, नामस्मरण, भजन, पूजन करत होता की नाही, हे काहीही पाहिले जात नाही. काशी क्षेत्रामध्ये त्याला मृत्यू आल्यास त्याला मोक्षाची प्राप्ती होते, शिवलोकाची प्राप्ती होते, असे स्वतः शिवाने सांगितले. प्रिये, अशा प्रकारे माझे वास्तव्य असलेली काशी नगरी दिव्य आणि अति गोपनीय आहे. ब्रह्मादिक देवही तिचे महात्म्य जाणू शकत नाही. नैमिषारण्यामध्ये सर्व तीर्थांमध्ये ही नगरी काशी सर्वात श्रेष्ठ नगरी आहे. हिचे नुसते काशी नाव ऐकले तरी सर्व पापांचे भस्म जळून भस्म होईल, सर्व पापे जळून भस्म होतील, म्हणून हिला अविमुक्त क्षेत्र असे म्हणतात. जो कोणी काशी क्षेत्राचे महात्म्य ऐकते तरी त्याला मुक्तीची प्राप्ती होते. या पवित्र क्षेत्राचे काय वर्णन करावे. सत्य हे धर्माचे सार आहे, समता हे मोक्षाचे सार आहे. त्याप्रमाणे अविमुक्त क्षेत्र सर्व तीर्थाचे क्षेत्राचे सार आहे. विद्वानांचे म्हणणे आहे की या क्षेत्रात मनुष्य स्वइच्छेने काहीही कर्मचरण करत असता त्याला मृत्यू आला तर तो कधीही जन्म मरण चक्रामध्ये सापडत नाही, त्याला मोक्षाचीच प्राप्ती आहे. काशीचे महात्म्य सुद्धा ऐकले तरी त्याला मोक्षाची प्राप्तीच आहे. हे मुनिजनो, प्रयत्नपूर्वक काशी नगरीचे सेवन करणे आणि अव्यक्त लिंगरूपी सदाशिवाचे ध्यान करतात. उमे, जो मनुष्य ज्या अपेक्षाने येथे तपश्चर्या करतो त्याची ती इच्छा मी निश्चित पूर्ण करतो. त्याला पाहिजे असेल ते स्थान आणि सायुज्य मुक्ती हवी असेल तर तीही देतो. येथे देह त्याग करणाऱ्याला कसलेही कर्मबंधन राहत नाही. ब्रह्मा, विष्णू, सूर्यादी देव, ऋषी, मुनी, महात्मे सर्व येथे राहून माझी उपासना करतात. येथे मृत्यू येणाऱ्या विषयसक्त आणि धर्मपरामुख प्राण्यांना गर्भवास सोसावा लागत नाही. मग अभिमान रहित, ईर्ष्यारहित, धैर्यवान आणि पुण्यवान लोकांविषयी काय बोलावे. माझ्यातच विलीन होतात. योग्यांनो, हजारो जन्मांनी मोक्ष प्राप्ती होते, पण येथे प्राणत्याग केल्यास एकाच जन्मात मोक्ष मिळतो. पार्वती, या क्षेत्रात भक्तांनी अनेक लिंग स्थापन केली आहे. ती सर्व कामना पूर्ण करणारी आणि मोक्षप्रद आहे. चारी दिशांना 5-5 कोस विस्तार असलेले क्षेत्र सर्व बाजूंनी मोक्षदायक आहेत. एकदा प्राणी 4 दिशांना 5-5 क्रोस, एकदा प्राणी का मृत्यू समय येथे आला तर त्याचे परम भाग्यच होय. येथे मृत्यू येणाऱ्या निष्पाप मनुष्याला तत्काळ मोक्ष मिळतो, पण पापी मनुष्याला त्याच्या पापाच्या प्रायश्चित्ताकरता यातना भोगल्यावरच मोक्ष मिळतो. जो मनुष्य या पवित्र क्षेत्री जाणीवपूर्वक पापाचरण करतो त्याला 10,000 वर्ष भैरवी यातना भोगल्यावर मोक्ष मिळतो, असे आहे. अविमुक्त क्षेत्राचे महात्म्य, काशी क्षेत्राचे महात्म्य म्हणून मनुष्याने स्वतःच परम कल्याण साधण्यासाठी क्षेत्राचे विचारपूर्वक सेवन केले पाहिजे. हे सुंदरी, मनुष्य जी काही बरी वाईट कर्मे करतो त्याची शुभाशुभ फले कोटी कल्पांतपर्यंत नाहीशी होत नाही, ती भोगावीच लागतात. शुभ कर्मामुळे स्वर्ग प्राप्ती होते, अशुभ कर्मामुळे नरक प्राप्ती होते. आणि शुभाशुभ कर्म समान असतील तर मनुष्य जन्म प्राप्त होतो. त्यातही पुण्य व पाप यांच्यात प्रमाणानुसार चांगल्या आणि वाईट स्थानी जन्म मिळतो. शुभ आणि अशुभ दोन्ही कर्माचा क्षय होतो. असे हे काशी क्षेत्र मोक्ष प्राप्तीचे क्षेत्र आहे. हे महेश्वरी कर्मकांडात सचित्र, क्रियमान, प्रारब्ध 3 प्रकारची कर्मबंधनात टाकणारी म्हणून सांगितली जातात. आणि जो शरीराने फलरूपाने भोगले जाते त्यास प्रारब्ध म्हणतात. यातील सचित आणि क्रियामान कर्माचा पूजनाधिक सत्कर्मांनी उपायांनी क्षय होतो. प्रारब्ध कर्म भोगूनच संपावे लागते, म्हणून अन्य पर्याय नाही. पण काशी क्षेत्र एकमेव क्षेत्र आहे जेथे या तिन्ही कर्मांचा क्षय होतो. म्हणून सर्व तीर्थ सुलभ आहेत, काशी दुर्लभ आहे असे म्हटले जाते. पूर्वजन्मी काशीच्या आदराने दर्शन केले असेल तर
येते मृत्यू येतो, अन्यथा नाही. जो मनुष्य काशीला जाऊन गंगेत स्नान करतो त्याचे सचित आणि क्रियमान कर्म नाहीसे होतात, पण प्रारब्ध कर्म भोगल्याशिवाय संपत नाही. म्हणून तो येथे मृत्यू पावला तर त्याला क्षय होतो. एखाद्याने काशीमध्ये राहिल्यानंतर पुढे पापाचरण केले असेल तर पहिले कर्म बलवान असल्यामुळे त्याला पुन्हा काशीत राहण्याचे सौभाग्य प्राप्त होते. हे प्रिये, जो एका ब्राह्मणाला काशीवास घडतो त्याला काशी क्षेत्र राहावयास मिळते. ते मोक्षपदाचे अधिकारी होतो. काशीमध्ये मृत्यू येणाऱ्यास पुनर्जन्म नाही. कामना आणि फलाच्या उद्देशाने प्रयोग तीर्थात राहून मृत्यू आल्यास पुनर्जन्म नाही. जर काम ठेवून काशीत मृत्यू आला तर त्याला काशीवासाचे फल मिळत नाही. आणि तीर्थराज प्रयागात कामनाविरहित सादर मृत्यू आला तर त्याला प्रयागवासाचे फल मिळत नाही. ऋषींनो, अशा प्रकारे काशीचे महात्म्य फार थोर आहे आणि असदभक्तांना मुक्ती देणारे विश्वेश्वर ज्योतिर्लिंगांचे महात्म्य आगाध आहे. जो कोणी काशी तीर्थाचे पुण्यक्षेत्राची महिमा महत्त्व ऐकतो त्याला मोक्षाचीच प्राप्ती होते. त्याचे सर्व 7 जन्माचे दुःख, दारिद्र्य, सर्व पापे नाहीसे होतात, असे स्वतः शिवाने या शिव महापुराणातील कथा आहेत तर शिवाने स्वतः सांगितले आहे. आता आपण ऐकूया गौतमांना गोहत्येचा दोष कसा लागला आणि कशी ज्योतिर्लिंगांची इथे उत्पत्ती झाली आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगांची महात्म्य आता आपण ऐकणार आहोत. सूत म्हणाले, ऋषी श्रेष्ठांनो, आता मी तुम्हाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगांचे महात्म्य सांगणार आहे. या संदर्भात मी व्यास महर्षींच्या मुखातून जे काही ऐकले तेच तुम्हाला निवेदन करणार आहे. पूर्वी गौतम नावाचे श्रेष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अहिल्या मोठी धार्मिक होती. त्या ऋषींना दक्षिणेकडील ब्रह्मगिरीवर निवास करून 10,000 वर्ष तपश्चर्या केली होती. एकदा त्या प्रांतात 100 वर्ष पाऊस पडला नाही. अतिभीषण दुष्काळामुळे लोक अक्षरशः त्रासून गेले. कोठेही पाण्याचा टिपच दृष्टीत पडत नव्हता. मग हिरवे पान कोठून दिसणार. शेवटी तेथे राहणारे मुनी, मनुष्य, पशुपक्षी तेथून निघून गेले. त्या भयंकर परिस्थितीत ऋषी आणि ब्राह्मण तत्पर होऊन कशीबशी कालक्रमणा करू लागले. तेव्हा गौतमांनी 6 महिने विशेष तपानुष्ठान करून वरुणाला प्रसन्न करून घेतले. वरुणाने त्यांना दर्शन दिले, वर मागण्यास सांगितले. गौतमाने त्याला पाऊस पाडण्याची विनंती केली. तेव्हा तो म्हणाला, ब्राह्मण, महादेवाची आज्ञा उल्लंघन मी पाऊस पाडू शकत नाही. तुम्ही चतुर आहात, माझी मर्यादा जाणता, म्हणून तुम्ही दुसरे काही मागा, ते मी अवश्य देईन. गौतम म्हणाले, वरुणदेव, मला ज्या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे तीच गोष्ट मी तुमच्याकडून मागत आहे. येथे भयंकर दुष्काळ पडला आहे. चराचर विश्व व्याकुळ झाले आहे. येथे जीव मात्राचे कष्ट, दुःख दूर व्हावे म्हणून मी तुम्हाला पाऊस पाडण्यास सांगत आहे. जलदान हे जीवनदान आहे, अक्षय आणि दिव्य फल देणारे आहे. तुम्ही जलराशीचे स्वामी आहात म्हणून मला पाणी द्या. वरुण म्हणाला, ठीक आहे, तुम्ही एक खड्डा तयार करा. गौतमांनी तत्काळ 1 हातभर खोल खड्डा तयार केला. जलाधिपक वरुणांनी तो पाण्याने भरून टाकला व म्हणाला, मुनिवर्य, या खड्ड्यात अक्षय पाणी राहील. हे पाणी तुमच्यासाठी तीर्थरूप होईल. हे तीर्थ तुमच्या नावाने विख्यात होईल. येथे केलेले दान, हवन, तप, देवपूजन, पित्रांचे श्राद्ध अक्षय फलदायी होईल. वरुणाने निज कृपेने पाण्याची व्यवस्था केली म्हणून गौतमांना फार आनंद झाला. त्यांची स्तुती केली. त्या स्तुतीने प्रसन्न होऊन वरुण आपल्या स्थानी निघून गेले. अशा प्रकारे श्रेष्ठ आणि उत्तम पुरुषाचा आश्रय घेतल्याने मनुष्यांना गौरवाची प्राप्ती होते. पण असे महात्मे ओळखता आले पाहिजे. त्यांच्या सत्संगीचा लाभ घेतला पाहिजे. मोठ्या संगतीने मोठ्याने, हलक्याच्या संगतीने हलकेपणाने प्राप्त होतो. उत्तम पुरुषांना दुसऱ्याचे दुःख सहन होत नाही. स्वतः कष्ट सोसतात आणि दुसऱ्यांच्या दुःखाचे निवारण करता. कसोशीने प्रयत्न करता. वृक्ष, चंदन, ऊस जसे दुसऱ्यांना उपयोगी पडण्यासाठी उत्पन्न आहेत तसे महात्मा पुरुषही दुसऱ्यांना उत्पन्न पडणे हेच आपले जीवन कर्तव्य मानतात. तर्क 4 खांबांच्या आधारावर पृथ्वी टिकून आहे, स्थिर आहे. असो, जीवनाला अवश्य असलेले पाणी उपलब्ध झाल्यानंतर गौतम ऋषी आपल्या नित्यनैमिक कर्म विधीपूर्वक करू लागले आणि मग परिश्रमपूर्वक जव पेरले, इतर धान्याची बियाणी केली, फळझाडे, फुलझाडे लावली, सर्वत्र जलसिंचन केले. त्यामुळे तेथील वनस्पती हिरवेगार टवटवीत आहे हे वर्तमान करताच तेथे स्थलांतर केले. शुभकर्म परायण ऋषी आपल्या बायका मुलांसह तेथे राहिले. तर अशी ही त्र्यंबकेश्वर ची उत्पत्ती झाली आहे. तर हे त्र्यंबकेश्वर महात्म्य ज्योतिर्लिंगांची उत्पत्ती सांगितली आहे. आता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगांचे महात्म्य, ते महत्व ऐकले. आता महात्म्य कसे आहे ते ऐकूया. तेव्हा सूत म्हणाले, ऋषीजनो, गोहत्याच्या पातकापासून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी सतपानी कोटी लिंगार्चन केले. त्या आराधनाने भगवान शंकर अतिशय संतुष्ट झाले. प्रथम गणासह त्यांच्या समोर प्रकट झाले व म्हणाले, हे महामुने, तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे, तरी इष्ट वरदान मागून घ्या. तेव्हा भगवान शंकर सुंदर स्वरूप पाहून गौतमांना अतिशय आनंद झाला. त्यांनी शिवजींना भक्तिभावाने नमस्कार केला आणि प्रसन्न चित्ताने त्यांची स्तुती केली. हे
प्रभू, माझ्याकडून गोहत्या घडली आहे, हे पातक नाहीसे करा. तेव्हा शिवजी म्हणाले, मुनिवर्य, तुम्ही धन्य आहात, कृत्यकृत्य आहात, सर्वार्थ निष्पाप आहात. माझ्या भक्ती तत्पर असलेल्या तुमच्या दर्शनाने लोकांचे पाप नाहीसे होते. मग तुमच्याकडून पापाचरण कसे घडणार? तुमच्याकडून गोहत्या घडलीच नाही. दुष्ट ऋषींनी तो प्रकार कपटाने घडून आणला होता. त्या दुरात्म्याने तुमच्यावर अत्याचार केला होता. त्यामुळे तेच पाप आणि दुराचारी हात प्रायश्चित नाही, दर्शनाने दुसऱ्यांना पाप लागेल असे सांगितले. त्यांनी तुमच्याशी जो कृतज्ञपणा केला आहे त्या दुष्कर्माला प्रायश्चित नाही, त्याची कधीही उद्धार होणार नाही. शिवजीचे बोलणे ऐकून गौतमांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी भक्तिपूर्वक नमस्कार केला, हात जोडून महादेवाची पूजा अर्चना केली. ऋषींनी माझ्यावर उपकार केला आहे, कारण त्यांनी कपट केले नसते तर मला तुमचे दर्शन झाले नसते. त्यांनी माझ्यासाठी एक कल्याणकारी कार्य केले आहे, त्या दुराचारामुळे माझा फायदा झाला आहे. गौतमाचे बोलणे ऐकून शिवजींना परम संतोष वाटला. त्यांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आणि म्हणाले, मुनी, तुम्ही खरोखर धन्य आहात. सर्व प्राण्यांमध्ये आणि सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ आहात. मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. तुम्ही माझ्याकडून उत्तम वर मागून घ्या असे शिवजींनी सांगितले. मग गौतम म्हणाले, भगवान, माझ्या बाबतीत जे घडले ते घडले, यात काही दोष नव्हता. जरी खरे असले तरी गोहत्यारा आहे अशी माझी दुष्कीर्ती झालेली आहे. तो कलंक नाहीसा करण्यासाठी पंचांनी दिलेला निर्णय मला मानलाच पाहिजे. त्यांनी मला गंगेला येथे आणून तीर्थ स्नान करण्यास सांगितले आहे. त्याचे म्हणणे मी मान्य केले आहे. आणि तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर लोकांवर उपकार करण्यासाठी मला गंगा द्या असे गौतमांनी सांगितले. शिवजींकडून गौतमांनी गंगा मागितली. गौतमांनी शिवजीचे पाय धरले, वारंवार नमस्कार केला. त्या भक्तवत्सल शिवप्रभूंनी स्वर्ग आणि पृथ्वी यात गेलेल्या गंगेशिवाय तसेच विवाह प्रसंगी ब्रह्माजींना दिलेल्या गंगाजलाशिवाय ते गंगाजल शिल्लक होते ते सर्व गौतमांना दिले. ते गंगाजल परम सुंदर स्त्री रूपाने तेथे प्रकट झाले. गौतमांनी तिची स्तुती केली, तिला नमस्कार केला. गंगे, तू सर्व लोकांना पावन करणारी आहेस, म्हणून तुला शरण आले आहे. तू नरकात पडणाऱ्या या पामराला शुद्ध कर, निष्पाप कर. शिवजी म्हणाले, हे देवी, तू माझ्या आज्ञेने गौतमांना पवित्र कर. गंगा म्हणाली, ठीक आहे, मी या श्रेष्ठ ऋषींना आणि त्यांच्या परिवाराला पावन करून आपल्या स्थानी जाईन. शिवजी म्हणाले, गंगा, एवढी घाई करू नकोस. वैवस्वन मनुचे 28 कलयुगी पूर्ण होईपर्यंत तू येथेच राहा. गंगा म्हणाली, हे प्रभू, माझे महात्म्य सर्व नद्यांपेक्षा अधिक होणार असेल आणि तुम्ही अंबिकेसह गणांसह गंगेमध्ये राहणार असणार तरच मी येथे राहीन. तेव्हा शिवजींनी तिचे म्हणणे तात्काळ मान्य केले. गंगे, तू चतुर आहेस, तू तुझ्याहून भिन्न नाही, पण तुझ्या इच्छेनुसार मी येथे राहीन आणि तूही येथेच राहशील. हे शुभ वचन ऐकून गंगेला अतिशय आनंद झाला. तिने शिवजींची पूजा केली, मनोभावे स्तुती केली. इतक्यात देव आणि पुरातन ऋषी तेथे आले. त्यांनी प्राचीन तीर्थ आणि पवित्र क्षेत्र मनुष्य रूप धारण करून तेथे आली. त्यांनी भगवान शंकर, गौतम ऋषींनी गंगेचा जय जयकार केला, त्यांची आदराने पूजा केली, तिची विनम्र भावाने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेली गंगा शंकर त्यांना उद्देशून म्हणाले, देवांनो, तुमच्या मनाची इच्छा असेल ते वर मागा. तेव्हा देव म्हणाले, जगतप्रभू महादेवजी आणि नद्यांमध्ये श्रेष्ठ असलेले गंगे, तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल तर आमच्या आणि मानवांच्या हितासाठी येथे वास्तव्य करा. गंगा म्हणाली, तुम्ही मला येथे राहावयास सांगत आहेत, मग जगाच्या कल्याणासाठी तुम्हीही येथे का राहत नाही? मग मी गौतमाच्या पापशालनासाठी आले होते आणि ते काम झाल्यावर येथून जाणार आहे. पण येथे राहून माझा विशेष सन्मान होणार असेल तर माझे महत्त्व वाढवण्यासाठी तुमच्याकडून खरोखर काही प्रयत्न केले जाणार असतील तर मी येथे राहणार आहे. तेव्हा देव एकमुखांना म्हणाले, हे गंगे, हे महादेवी, तू आणि शिवप्रभूंनी जगावर उपकार करण्यासाठी आणि आमच्या हितासाठी येथे निवास करा. गुरुने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर तेथे असेपर्यंत आम्ही सर्वजण येथे राहू. 11 वर्षापर्यंत जगाचे पाप धुवून मलिन झालेले आम्ही तुझ्या पवित्र जलात स्नान त्रिकाळ करू. भगवान शंकराचे दर्शन घेऊ. सिंहस्थ पर्वातील पुण्यकर्मांनी आम्ही पापमुक्त होऊ आणि अक्केने आपल्या स्थानी जाऊ. याप्रमाणे देवांनी आणि महर्षांनी गौतमींना प्रार्थना केल्यावर गंगा आणि भगवान शंकर तेथे निवास केले. गंगा ही गौतमी नावाने आणि शिव महाप्रभू त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने जगाचे कल्याण करू लागले. या दोघांची सेवा केल्याने महापातके नष्ट होतात. तेव्हापासून जेव्हा जेव्हा गुरु सिंह राशीत असतो तेव्हा तेव्हा सर्व देव, सर्व तीर्थ, पुण्यक्षेत्र, पुष्कर, सरोवरे, सर्व नद्या गौतमी तटावर येतात आणि निवास करतात. जोपर्यंत त्यांचे वास्तव्य असते तोपर्यंत त्यांच्या मूळ स्थानावर केलेल्या कोणत्याही सत्कर्माचे पुण्यफल मिळत नाही. सर्व तीर्थ क्षेत्र स्वस्थानी परतल्यावर उपासकांना त्यांच्या सेवेचे पुण्यफलाची प्राप्ती होते.
होते. तर अशी ही त्र्यंबकेश्वरची उत्पत्ती झाली आहे. गौतमीच म्हणजेच गोदावरीच्या काठेत असलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, महापातकांचा नाश करणारे, विशेष प्रसिद्ध. जो मनुष्य त्याचे भक्तिभावाने दर्शन घेतो, या कथा ऐकतो, त्याला वंदन करतो, त्याचे पूजन करतो, नानाविध स्तोत्रांनी त्यांची पूजा स्तुती करतो, तो निष्पाप होऊन ज्योतिर्लिंग भक्तांना अभिष्ट देणारे, त्यांचे मंगल करणारे, परलोकी उत्तम गती देणारे, मुनीश्वरांनो तर सर्व काही गती देणारे आहे आणि पापमुक्त करणारे, मोक्ष देणारे आहे. तुम्ही जे काही मला विचारले ते मी सर्व काही सांगितले. तर ह्या कथा मोक्षदायी कथा आहेत, तर या सज्जनांनीच घ्याव्या. जो खूप भाग्यवान आहे त्यालाच ह्या कथा ऐकायला मिळतील. तर अशी ही त्र्यंबकेश्वरची उत्पत्ती झाली होती, तर मी त्या तुम्हाला सांगितल्या. तर आता वैद्यनाथेश्वर महात्म्य आपण ऐकूया. ज्योतिर्लिंग, वैद्यनाथेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा. मग सूत म्हणाले, श्रोत्याहो, आता मी तुम्हाला वैद्यनाथेश्वर ज्योतिर्लिंगांचा सविस्तर वृत्तांत सांगतो. लंकापती रावण राक्षसांचा राजा होता. तो पराक्रमाने श्रेष्ठ, अभिमानी आणि अहंकारी होता. त्याने कैलास पर्वतावर जाऊन बराच काळ शिवाराधना केली. मग पण भगवान शंकर प्रसन्न झाले नाहीत, म्हणून तो हिमालयाच्या दक्षिणेस असलेल्या सिद्धदायक महाअरण्यात गेला आणि पुन्हा एकदा घोर तपश्चर्या करू लागला. त्याने तेथे मोठा खडा खणला आणि त्यात अग्नीची स्थापना केली. ते जवळ शिवजींची प्राणप्रतिष्ठा करून त्यांचे पित्यर्थ हवन करू लागले. उन्हाळ्यामध्ये तो पंच अग्नी साधन करू लागला आणि पावसाळ्यामध्ये उघड्या जमिनीवर झोपत असे. थंडीत पाण्यामध्ये उभा राहून तप करत असे. अशा प्रकारे तो तिन्ही ऋतूंमध्ये कष्ट सोसून तप करीत होता. पण शिवजी प्रसन्न होण्याचे चिन्ह दिसेना. काय करावे, रावणाला मोठा प्रश्न पडला. शेवटी त्याने आपले एक एक मस्तक तोडून बलिदानपूर्वक शिवपूजन करण्याचे ठरवले. तो शिवजींची विधीपूर्वक पूजा करून आपले एक एक मस्तक त्याने समर्पित करू लागले. अशा प्रकारे त्याने आपली 9 मस्तके शिवजींना अर्पण केली. फक्त एकच मस्तक शिल्लक राहिले. तो त्याचेही बलिदान देण्यास उत्सुक झाला. ही त्याची निर्वाण्य भक्ती पाहून भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले. ते रावणासम्मुख प्रकट झाले. त्यांची सर्व मस्तके पूर्वीप्रमाणे केले. त्याला अतुल सामर्थ्य दिले. त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण केले. या कृपा प्रसादाने तो धन्य झाला. हात जोडून नतमस्तक होऊन म्हणाला, महादेवजी, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी आणखी एक इच्छा पूर्ण करा. माझ्याबरोबर लंकेत चला. रावणाची मागणी ऐकून शिवप्रभू विचारात पडले. ते म्हणाले, रावणा, मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक आहे. माझे निवासस्थान सोडून मी तुझ्या समोर येऊ शकत नाही, तुझ्यासोबत येऊ शकत नाही. पण माझे उत्तम आत्मलिंग तुला देतो. तू ते घेऊन जा. ते मार्गामध्ये कुठेही खाली ठेवू नको. तसे केलेस तर ठेवल्या जागी स्थित होईल. तुला शक्य होईल का याचा नीट विचार कर. तुझी इच्छा असेल तसे कर. रावणाने शिवजीचे आत्मलिंग लंकेला नेण्याचा विचार केला आणि तो घेऊन मार्गस्थ झाला. काही अंतर गेल्यावर शिवजीच्या मायेने त्याला जोराची लघवी आली. सामर्थ्यवान असून तो मूत्रावेग आवरू शकला नाही. काय करावे, त्याला मोठा प्रश्न पडला. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याला एक गोप बाळ दिसला. रावणाने त्याला विनंती केली. शिवजीचे आत्मलिंग त्याच्या हाती दिले. लघुशंकेसाठी आडोशाला गेला. शिवजींच्या मायाने त्याचे मूत्रविसर्जन थांबेना. त्या गोप बाळाला शिवलिंगाचा भार सहन होईना. त्याने 2-3 हाका मारल्या, पण रावण उठण्याचे चिन्ह दिसेना. अशा प्रकारे त्याची वाट पाहण्यात एक मुहूर्त पाऊण तास गेला. पण शिवलिंगाच्या भाराने व्याकुळ झालेल्या गोप बाळाने ते लिंग खाली ठेवले. भूमीचा स्पर्श होताच तिच्याशी एकरूप होऊन तेथे स्थित झाले. थोड्या वेळाने रावण परत आला. शिवजीचे आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले पाहून तो फार व्यथित झाला. त्याने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे सर्व परिश्रम व्यर्थ केले. रावणाचा नाईलाज झाला आणि आत्मलिंगाची तेथेच पूजा केली. ते ज्योतिर्लिंग वैद्यनाथेश्वर नावाने ते ज्योतिर्लिंग त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध झाले. त्या श्रेष्ठ लिंगाच्या दर्शनाने, पूजनाने, कथा ऐकल्याने समस्त पापांचा नाश होतो. ज्योतिर्लिंग सद्भक्तांना भोग आणि मोक्ष देणारे विशेष प्रसिद्ध कथा आहे. तर सर्व लोकांच्या हितासाठी शिवजीचे आत्मलिंग अधिष्ठित झाल्यावर रावण श्रेष्ठ वर मिळून सुखाने आपल्या घरी गेला. तर अशी ही वैद्यनाथेश्वर ज्योतिर्लिंगांची कथा होती. तर ती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितली आहे. तर आता आपण दारुका वनातील राक्षसाचा उपद्रव कसा केला तर ते आपण ऐकूया. दारुका ज्योतिर्लिंगाचे महात्म्य. मग सूत म्हणाले, ऋषींनो, आता मी तुम्हाला शिवजीच्या नागेश नामक ज्योतिर्लिंगाचे आविर्भान कसे झाले, कसे महात्म्य आहे ते सांगणार आहे. पूर्वी दारुका नावाची एक राक्षसी होऊन गेली. पार्वतीकडून वरदान मिळाल्यावर तिला फार गर्व झाला होता. दारुक हा तिचा पती. तीही महाबलवान होता. ब्राह्मणाचा आणि ऋषीचा द्वेष करायचा. अनेक राक्षसांना घेऊन सत्पुरुषांना, साधुसंतांना फार त्रास देत होता. आश्रमस्थाने, यज्ञशाळे खूप उद्ध्वस्त करून टाकलेले होते. दारुक आणि दारुका पश्चिम समुद्रापाशी असल्याने एका रमणीय वनात राहत असे. चारी बाजूंनी 64 कोर विस्तारत असलेल्या महाअरण्यात सर्व प्रकारची समृद्धी होती. ते वन देवीने दारुका राक्षसाला दिले. तीही पतीसह स्वच्छंद विहार करत असे आणि त्या वनात राहून दारुक राक्षस सर्वांना भीती दाखवत हिंडत असे. त्यांचा त्रास अगदीच असह्य
झाला होता तेव्हा लोक और्व ऋषींना शरण गेले. त्यांना तपश्चर्याच्या तेजामुळे तुम्ही अग्निप्रमाण प्रज्वलित दिसता, त्यामुळे तुम्हाला पाहता सर्व राक्षस दुरूनच पळून जात आहे. तर आता आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहे. असे सांगितल्याने आमचे रक्षण करा, या राक्षसाचा काहीतरी बंदोबस्त करा. लोकांचे घराणे ऐकून और्य ऋषीचे हृदय वरुणेने भरून आले. त्यांनी लोकांना धीर दिला व म्हणाला, यापुढे या राक्षसांनी भूमीवर प्राण्यांची हिंसा केली किंवा यज्ञाचा विध्वंस केला तर स्वतःच मारले जातील. मी अगदी सत्य सांगत आहे. त्यांच्या अभिवचनाने लोकांना हायसे वाटत आहे. हे वर्तमान समजताच इंद्रादी देवांमध्ये उत्साह संचारला. युद्ध सिद्ध होऊन त्या दुराचारी राक्षसावर चाल करून घेतले. त्यामुळे राक्षस घाबरले. मग ते म्हणाले, देवांना मारले तर ऋषी शापाने मृत्यू येणार नाही, मारले तर देवांकडून चिरछेद होईल, उपद्रव जगायचे म्हटले तर उपाशी राहायची वेळ येईल. अशा परिस्थितीत आपण काय करावे? सर्व बाजूंनी मोठे संकट प्राप्त झाले होते. त्या समयी राक्षसांना चिंतामग्न होऊन दारुका म्हणाली, मी काय म्हणते ते लक्षपूर्वक आहे का? मी पूर्वी पार्वतीची आराधना केली होती. तिने प्रसन्न होऊन मला दिले व म्हणाली, हे वन घेऊन तू कोठेही जाऊ शकतेस, याला तू कोठेही स्थापन कर आणि आनंदात राहा, म्हणून तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. आपण येथून सुखरूप स्थानी जाऊन तेथे निवास करूया. दारुकाचे बोलणे ऐकून राक्षसांना आनंद झाला आणि ते म्हणाले, दारुके तू धन्य आहेस, तू आमचे प्राण वाचवलेस. आता विचार करू नकोस, तुला वन कोठेही नेण्याची शक्ती आहे. मग समुद्रात आपण प्राण वाचवलेस तर आता आपण समुद्रात घेऊन चल आणि तेथे सुखाने राहू. त्याप्रमाणे दारुकाने ते संपूर्ण वन जलस्थान सहित जसेच्या तसे उचलून उडान केले. समुद्रात स्थापन करून राक्षसासह तेथे राहू लागली. त्या समुद्रातील नगरात त्यांना कसलीही भीती नव्हती. आर्य मुनीच्या शापामुळे ते जमिनीवर जात नसत, फक्त समुद्रातच भ्रमण करत असत. नावेतून फिरणाऱ्या लोकांना पकडून नेत असत, घरी नेऊन त्यांना ठार मारत असत. त्यामुळे पूर्वी जशी लोकांना राक्षसाची भूमीवर भीती वाटत होती तशी आता त्यांना पाण्यात वाटू लागली. आणि मग एके दिवशी माणसांनी भरलेल्या अनेक नावांच्यानी समुद्रात कुठेतरी जात होत्या. त्या वर्तमान समजतात दारुका राक्षसातील फार आनंद झाला आणि तिने अनेक राक्षसांना घेऊन नौकाचा मार्ग अडवला. त्यात बसलेल्या सर्व लोकांना पकडून आपल्या नगरातील कारागृहातून बंदिवान केले. ते राक्षस त्यांना दरवडत असत, अनेक प्रकारे त्रास देत असत. त्या लोकांमध्ये सुप्रिय नावाचा एक शिवभक्त होता, वैश्य होता. त्या शिवधर्माचे श्रद्धाने पालन करत होता. शिवपूजन केल्याशिवाय कधीही भोजन करत नसे. त्याच्या संगतीत राहिल्याने इतरांना शिवभक्ती रुची निर्माण झाली. त्याची आवड लक्षात घेऊन त्याने सर्वांना पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी, शिवभक्तीचे काय महात्म्य आदी पुष्कळ माहिती सांगितली. त्यांना वचनावर विश्वास ठेवून बंदीगृहातून सर्व कैदी शिवजीची आराधना करू लागले. आसनावर बसून शिवप्रभूचे ध्यान करू लागले. कोणी मानस पूजा करत, कोणी पार्थिव पूजन करत. ज्यांना स्मरण कीर्तन याविषयी माहीत नाही ते ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत असे. त्यावेळी विरोधी परिस्थितीत असून सुप्रिय वेश्य करत असलेली आराधना पाहून भगवान शंकर खूप प्रसन्न झाले. त्याने अर्पण केलेले सर्व उपचार स्वतः ग्रहण करत असत, पण ही गोष्ट वेश्याला माहीत नव्हती. अशा प्रकारे त्या वेश्याने तेथील सर्व लोकांना 6 महिन्यात शिव आराधण्यातच घालवले. मग नागेश्वर ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कशी झालेली आहे? दारुका वनामध्येच नागेश्वर ज्योतिर्लिंगाची उत्पत्तीचीच कथा आहे. मग सूत म्हणाले, ऋषींनो, एके दिवशी दारुक राक्षसाच्या कारागृहात असलेल्या सुप्रिय वेश्याने पार्थिव पूजन केले. मग ते डोळे मिटून शिवजीचे ध्यान करू लागला. त्या दारुक राक्षसाच्या एका सेवकाला त्याच्यासमोर भगवान शंकर सुंदर रूप धारण करून उभे आहेत असे दिसले. ही अद्भुत गोष्ट त्याने दारुकाला सांगितली. तेव्हा त्याला मोठी चिंता उत्पन्न झाली. तो त्वरेने तेथे आला. सुप्रिय वेश्याला दरवडावून म्हणाला, तू कोणाचे ध्यान करत आहेस ते आधी मला सांग. तू जिवंत राहशील, अन्यथा तुला येथेच मी चिरछेद करेन. त्या समयी दारुक दैत्याचा उग्र अवतार पाहून सुप्रिय वेश्य भीतीने गारठून गेला. त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. त्याने दैत्यराजाला अधिक संताप दिला. आपल्या सेवकांना त्यांचा वध करण्याची आज्ञा दिली. हे शस्त्र घेऊन पुढे सरसावले. त्यांना पाहून वेश्याने डोळे मिटले आणि अंतर्तेने शिवजीचा धावा करू लागला. हे शंभू, हे तात, माझे प्राण संकटात आहे, माझे रक्षण कर. तुम्ही भक्तवत्सला शरणागत आहात. यावेळी मी सर्वात त्यांना तुमच्या अधीन आहे. आपल्या बिद्रेला अनुसरून या दुष्ट राक्षसांपासून माझे रक्षण करा. त्याबरोबर भगवान शंकर 4 द्वाराच्या उत्तम मंदिरासह विवरत प्रकट झाले. त्या मंदिरातील दिव्य सिंहासनावर ज्योतिर्स्वरूप शिवप्रभू आपल्या समस्त परिवारासह विराजमान झाले. त्यांनी वैश्याला अभय दिले. त्यांना पाहून सर्व देव जागच्या जागी थांबले. वैश्यांनी शिवजीची मनोभावे पूजा केली. त्यांना साष्टांग नमस्कार केले आणि त्यांच्या आराधनाने संतुष्ट झालेल्या शिवजींनी पशुपात शस्त्राने दारुक दैत्याचा व त्यांच्या सेनेतील सर्व राक्षसांचा वध केला. त्यानंतर अद्भुत लीला करणाऱ्या शिवजींनी त्या वनाला सुंदर वन दिले. ते म्हणाले, या वनात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र 4 वर्णांचे लोक आपापल्या धर्माचे पालन करत सुखाने राहतील. हे सर्वजण शिवभक्ती तत्पर आहे. येथे शिवधर्माचे उबोतोषक
उपदेशक, प्रचारक, पर्वत आणि श्रेष्ठ ऋषी निवास करतात. तमोगुणी राक्षस राहत नाही. त्यावेळी दारुकेने दीन मनाने पार्वतीची स्तुती केली. त्या स्तुतीने देवी प्रसन्न झाली व म्हणाली, मी तुझ्यासाठी काय करू तेवढे सांग. दारुका म्हणाली, माते, माझ्या वंशाचे रक्षण कर. पार्वती म्हणाली, ठीक आहे, तू माझी भक्ती आहे, तू माझा भक्त आहेस, म्हणून तुझ्या वंशाचे मी अवश्य रक्षण करीन. जो आमच्या नावाचे जप करतो, 12 ज्योतिर्लिंगांच्या कथांचे जप करतो, त्यांच्या आम्ही वंशाचे रक्षण करतो. पार्वतीने अशा संदर्भात सांगितले. शिवजीचे विचारमय केला आणि त्यांनी तिचे ऐकले नाही. त्यामुळे ती रागवली, रुसून बसली. तेव्हा शिवजी प्रेमाने म्हणाले, ठीक आहे, तुझी इच्छा असेल तसे कर. पार्वती म्हणाली, नाथ, ही तमोगुणी सृष्टी युगांतपर्यंत असावी अशी माझी इच्छा आहे. मी तुमची आहे, तुमचाच आश्रय धरून आहे, म्हणून दारुकेला दिलेला शब्द तुम्ही खरा करा. दारुका ही राक्षसींमध्ये अत्यंत बलवान आहे. ही माझी शक्ती आहे. ही राक्षसांवर राज्य करेल. तसेच राक्षसांच्या स्त्रियांना जे पुत्र होतील त्या सर्वांनी वनातच निवास करावा असे मला वाटते. पार्वतीचे मनोगत जाणून शिवजी म्हणाले, प्रिये, आता मी काय सांगतो ते तू लक्षपूर्वक ऐक. भक्तांचे पालन करण्यासाठी मी स्वतः या वनात निवास करेल. जो मनुष्य येथे आपल्या वर्णाला अनुसरून धर्माचरण करेल, प्रेमपूर्वक माझे दर्शन घेईल, तो चक्रवर्ती राजा होईल. कलयुग संपल्यानंतर सत्ययुगाच्या आरंभी वीरसेनक नामक राजा होईल. तो माझा भक्त अत्यंत पराक्रमी असेल. माझे दर्शन घेईल. माझ्या कृपाप्रसादाने चक्रवर्ती सम्राट होईल. त्यानंतर मोठमोठ्या लीला करणारे शिव पार्वती एकमेकांशी हास्ययुक्त वार्तालाप करत होते आणि तेथे स्थित झाले. भगवान शंकर ज्योतिर्लिंग स्वरूपात नागेश्वर ज्योतिर्लिंग स्वरूप तिथे विराजमान झाले. देवी पार्वती नागेश्वरी नावाने प्रसिद्ध झाली आणि भगवान शिव हे नागेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. म्हणून नागेश्वर लिंगाची उत्पत्तीची कथा ऐकून ऋषी म्हणाले, सूतजी, आता आम्ही वीरसेन राजाविषयी थोडक्यात सांगणार आहे. आणि सूत म्हणाले, सत्ययुगाच्या आरंभी परम रमणीय निषेध देशात क्षत्रिय कुळात महासेनाच्या पोटी वीरसेनाचा जन्म होईल. तो शिवजींच्या पार्थिव पूजा करून 12 वर्ष कठीण तपश्चर्या करेल. तेव्हा भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यात दर्शन देतील व म्हणतील, वत्सा, मी तुला लाकडापासून तयार केलेली माशाची प्रतिमा देतो. ती कथिल धातूने मडवलेली असून तिचे योगमायाने विधान करून तू घेऊन जा आणि माणसासह दारुका वनातील विवरत राहा. तेथे नागेश्वराचे दर्शन घेऊन त्यांची पूजा कर. जो कोणी व्यक्ती नागेश्वरामध्ये जाऊन दर्शन घेईल त्याला मोक्षाची प्राप्ती होईल आणि त्याला सर्व इच्छा कामना पूर्ण होतील. तर श्रोत्याहो, अशा प्रकारे मी तुम्हाला नागेश्वराची उत्पत्ती कशी झाली ज्योतिर्लिंगाची ते मी सांगितले. जो मनुष्य या कथेचे नित्य श्रवण पठन करतो तो बुद्धिमानी होतो, सर्व पापांपासून मुक्त होतो, त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. तर असे हे नागेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा होती. तर आता मी तुम्हाला रामेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा सांगते आणि नंतर मग आपली घृष्मेश्वर ज्योतिर्लिंग राहील. आपले घृष्मेश्वर फक्त 2च ज्योतिर्लिंग बाकी आहे. 10 ज्योतिर्लिंगांची कथा आतापर्यंत मी तुम्हाला उत्पत्तीची कथा संपूर्ण ऐकवली आहे. आता 2च ज्योतिर्लिंग राहिले आहेत, तर शेवटपर्यंत ऐकून घ्या. 2 ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंगांच्या स्थापनेच्या आणि 12 ज्योतिर्लिंगांची उत्पत्ती कशी झाली हे एवढं श्रवण पठन करणं खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे की हे आपल्या वाटेला भगवान शिवाने आपल्याला निवडलेलं आहे. त्यासाठी श्रवण करण्यासाठी, पठन करण्यासाठी भगवान शिव पण हे भक्त निवडतात की कोण वाचन करेल, कोण पठन करेल, कोण श्रवण करेल. आपण निवडू शकत नाही. भगवान शिवच निवडतात आपल्या भक्तांना की तू माझे हे महात्म्य ऐक, तू माझे हे कथा श्रवण करव लोकांना, याच्याने तुझे हितच होईल, याच्याने तुझे कल्याणच होईल. तर या कथा कल्याणकारी आहे, मोक्ष देणारे आहे, सर्व पाप दूर करणाऱ्या कथा आहेत. तर भक्तांनो, सर्वांनी, भाविक भक्तांनी शेवटपर्यंत ऐकावे आणि जास्तीत जास्त जणांना पण शेअर करावे. आता आपण रामेश्वर ज्योतिर्लिंग ऐकूया. मग सूत म्हणाले, ऋषींनो, आता मी तुम्हाला रामेश्वर ज्योतिर्लिंगाची माहिती सांगते. ते आदराने श्रवण करावे. सज्जनांचे रक्षण करणाऱ्या श्रीहरींनी त्रेतायुगात पृथ्वीवर श्रीरामाच्या रूपाने अवतार घेतला. मायावी रावणाने त्याच्या पत्नीला सीतेला पळवून लंकेस नेले. तिचा शोध घेत प्रभू रामचंद्र किंशिदेस गेले. तेथे सुग्रीवाशी मैत्री करून वालीचा वध केला. तेथे काही काळ वास्तव्य करून सुग्रीव, हनुमानदी, महावीर आणि लक्ष्मण यांच्या समेत सीतेच्या शोधाबद्दल सविस्तर चर्चा केली. सुग्रीवेच्या अधिपती खालील सर्व वानरांना तिच्या शोधण्यासाठी 4 दिशांना पाठवले. दक्षिणेस केलेल्या कपिलश्रेष्ठ हनुमताने परत येऊन श्रीरामाची भेट घेतली. जानकी लंकेत आहे असे सांगून तिचा चूडामणी दाखवला. हे शुभ वर्तमान ऐकून श्रीरामांना अतिशय आनंद झाला. सीतेची सुटका करण्यासाठी त्यांनी लंकेवर
त्याच्यावर सवारी करण्याचे ठरवले. लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान, अंगद, नल, नील, जांबवत 18 पद्य वानरांसह त्वरेने प्रस्थान केले. दक्षिणेकडील खाऱ्या समुद्राच्या तीरावर आले. त्याचा विस्तार पाहून ते स्वतःशीच विचार करू लागले. दुष्ट रावणाने सीतेला कोठल्या कोठे नेऊन ठेवले आहे. ती मला कधी भेटेल? तिच्यासाठी मी येथेपर्यंत आलो आहे. हे जरी खरे असले तरी वानराची जिंकणारा मेघनाद हा त्याचा पुत्र आहे. म्हणजे लंका हा दुर्गम किल्लाच आहे. मग त्यांनी अंगदांदी वीरांना तेथून राहून विश्रांती घेण्यास सांगितले. तेवढ्यात त्यांना तहान लागली. लक्ष्मणाला म्हणाले, बंधू, मला खूप तहान लागली आहे. एखाद्या वानराला पाठवून पाण्याची व्यवस्था कर. हे ऐकताच तेथे असलेले सर्व कपिवीर दशदिशांना गेले आणि मुबलक पाणी घेऊन आले. ते रामप्रभूच्या समोर ठेवले. तेथे असलेले सर्व कपीश्वर ठेवले आणि हात जोडून विनम्र भावाने म्हणाले, स्वामी, तुमच्या आज्ञेने आम्ही हे मधुर आणि शीतल जल घेऊन आलो आहोत. हे प्राशन करण्याची कृपा करा. वानराची ती सेवा तत्परतेने पाहून श्रीरामांना फार प्रसन्न वाटले. त्यांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. त्यांच्या पाण्याचा स्वीकार करून प्यावयास घेतले. त्याच वेळी त्यांना आपल्या आराध्य दैवताची म्हणजेच भगवान शंकराची आठवण झाली. त्यांनी तिथल्या तिथे त्यावेळी आपल्या आराध्य दैवताचे वाळूचे एक लिंग तयार केले. आव्हानादी 16 उपचारांनी विधीपूर्वक पूजा केली. त्यांना साष्टांग नमस्कार केला. अनेक दिव्य स्तोत्रांनी शिवस्तुती केली आणि म्हणाले, महादेव, तुम्ही भक्तवत्सल आहात. मी दीन भावनेने तुम्हाला शरण आलो आहे. माझे रक्षण करा. हे समुद्राचे पाणी अगाध आहे आणि आपल्या पलीकडे रावण प्रबळ आहे. तो तुमचा भक्त असला तरी तुम्ही दिलेल्या वराने उन्मत आणि दुर्जय झाला आहे. या वानरांना घेऊन मी त्यांच्याशी युद्ध करायला निघालो आहे खरा, पण कपिवर फार चंचल आहेत. अशा परिस्थितीत माझे मनोरथ कशी सिद्धीत जाणार? मी तुमचा दास आहे. सर्व त्याने तुमच्याच आश्रय आहे. मला मदत करा. तुमच्या साह्याशिवाय माझे कार्य सिद्ध होणार नाही. असे रामाने प्रभू शिवशंकरांना प्रार्थना केली. प्रार्थना झाल्यावर श्रीरामांनी शिवप्रभूंना वारंवार नमस्कार केला. त्यांचा उत्स्फूर्त जय जयकार केला. शिवमंत्राचा जप केला. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवध्यान केले. मग ते प्रेमार्ध हृदयाने नृत्य करू लागले, गलनांद करू लागले. त्यामुळे ज्योतिर्मय महेश्वर अतिशय प्रसन्न झाले. पार्वती आणि पार्षद गणासमोर शास्त्रोक्त निर्मळ रूप धारण करून श्रीरामासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, श्रीराम, तुमचे कल्याण असो. तुम्ही माझ्याकडून उत्तम वर मागून घ्या. त्या समयी शिवप्रभूंचे ते सगुण साकार दिव्य रूप पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण खरोखर धन्य झाले, पवित्र झाले. श्रीरामांनी त्यांचे पूजन केले. अनेक प्रकारे त्यांची स्तुती केली. त्यांना नमस्कार केला आणि लंकेत होणाऱ्या युद्धात विजय प्राप्त व्हावा अशी प्रार्थना केली. शिवजींनी त्यांना रावणाशी युद्ध करण्याची आज्ञा दिली आणि तुमचा विजय होईल असा आशीर्वादही दिला. त्या वरदानाने श्रीरामांना फार आनंद झाला. त्यांच्या सर्व चिंता नाहीशा झाला. त्यांनी शिवप्रभूंना हात जोडले व म्हणाले, हे महाप्रभू, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर जगाच्या हिताकरता येथे निवास करा. श्रीरामाच्या विनंतीवरून भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने तेथेच राहिले. ते रामेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. शिवजींच्या कृपाप्रसादाने श्रीराम सागर उल्लंघन लंकेस गेले. तेथे रावणासह अनेक बलाढ्य राक्षसांना मारले. विजय संपादन करून सीतेला घेऊन आले. श्रोत्याहो, रामेश्वराचा महिमा फार अगाध आहे. जो कोणी खूप भाग्यवान आहे तोच रामेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा ऐकतो. ज्योतिर्लिंग भुक्तिमुक्तीदायक आहे. सर्व इच्छा कामना पूर्ण करणारे. जो मनुष्य काशीतील दिव्य गंगा जलाने रामेश्वराला स्नान घालतो तो जीवनमुक्त होतो. देवांनो, दुर्लभ असलेले भोग भोगून परम ज्ञान प्राप्त होते. कैवल्य मोक्षप्रद आहे. जो मनुष्य दिव्य कथेचे भक्तिभावाने श्रवण पठन करतो त्याचे सर्व पापे नाहीसे होतात असे स्वतः भगवान शिवाने सांगितले आहे. आता घुष्मेश्वर ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कशी झाली तर ते आपण ऐकूया. मग सूत म्हणाले, ऋषींनो, घुष्मेला सुंदर पुत्र झाला म्हणून ती विशेष आनंदित असायची. आपल्या बाळाला कुठे ठेवू कुठे नको असे तिला वाटायचे. लोक तिच्या बाळाची प्रशंसा करायचे. शेजारणी दोघांचे कौतुक करायचे. ते सुदेहाला सहन होत नसे. ती आतल्या आत जळफळायची. हळूहळू तो मुलगा लहानाचा मोठा झाला. उपवर मुलीचे स्थळे सांगून त्याला घेऊन येऊ लागले. सुधर्माने योग्य कन्याशी त्याचा विधीपूर्वक विवाह केला. आपल्या पुत्राला आणि सुनेला पाहून सुधर्माचा व घुष्मेचा आनंद गगनात मावेना. त्यांना उत्साहात पाहून सुदेहा तिची बहीण सुदेहाला फार क्रोध येत होता. सुदेहा आणि घुष्मा दोघी बहिणी होत्या. तर या दोघी बहिणींमधून या घुष्माचा हा मुलगा खूप सुंदर होता. आता त्या घुष्मेच्या मुलाचे लग्न होणार होते. तर तिला
सुदेहाला आता खूप क्रोध येत होता की घुष्मेला आता मुलगा झाला, मुलगा मोठा झाला, आता सून येईल. तर हे तिच्या डोळ्यात खूप खुपू लागले. ती थरथर कापीत जमिनीवर कोसळली. तेव्हा घुष्मेने तिला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाली, ताई तू असे काय करतेस? हा मुलगा आणि सून तुझेच आहेत, माझे नाहीत. विशेष म्हणजे सुधर्मा आणि सुदेहाला प्रिय मानत असे. घुष्मेंचा पुत्र तिला आई मानत असे आणि सून तिला सासू समजत होते. अशा प्रकारे त्या कुटुंबातील सर्व सदस्य सुदेहाला मान देत असत. तरी तिच्या मनातील द्वेष कमी होत नव्हता. अंतस्थ जळफटाने तिची बुद्धी भ्रष्ट झाली होती. स्वतःशीच विचार करू लागायचे, हे दुःख कसे संपेल? काय केल्याने माझे मन शांत होईल? घुष्मेच्या डोळ्यात अश्रू पाहिल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही, म्हणून मी हिच्या मुलाला मारून टाकेन. याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग जे व्हायचे असेल ते होवो, असे सुदेहाने विचार केला. श्रोत्या हो, मनुष्याच्या मनात कपटाने मूळ धरले की त्याचा विवेक नाहीसा होतो. त्याला योग्य काय आणि अयोग्य काय काही कळत नाही आणि सर्वांचा विसर पडतो. सावत्रपणाचा भाव हा फार मोठा कठोर असतो, आत्मघातक असतो. अशा सुदेहाच्या बाबतीत नेमके हेच घडले होते. तिला मत्स्य रणावर झाला. एका रात्री तिने धारदार सुरा काढला. घुष्मेचा पुत्र आणि सून झोपले होते. त्या खोलीत प्रवेश केला. पुत्रावर वार करून त्याला ठार मारले. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकले. शेजारच्या सरोवरात टाकले. त्याच सरोवरात घुष्मा पार्थिव लिंगाची विसर्जन करत असे आणि मग ती घरी परतल्यावर सुदेहा निवांत झोपून गेली. तिच्या हृदयातील आग शांत झाली होती. सकाळ झाली. घुष्मा आणि सुधर्मा नेहमीप्रमाणे उठले. त्यांनी आपली प्रांतकर्मे केली. सुदेहाने ही नित्यकर्मास सुरुवात केली. आज ती विशेष आनंदात होती, पण तिने आपला आनंद मनात ठेवला. काही वेळाने घुष्मेच्या सुनेला जाग आली. तिला आपला पती शेजारी दिसला नाही. शय्याचा तो भाग रक्ताने भिजला होता. त्यावर मांसांचे बारीक बारीक तुकडे विखुरलेले होते. ते दृश्य पाहून ती घाबरली. त्वरेने घुष्मेपाशी गेली. तेव्हा तिला आपल्या खोलीत नेऊन वस्तुस्थिती दाखवली. ते पाहून घुष्मेला मोठे आश्चर्य वाटले. आपल्या पतीच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडले. या कुशकेने तिची सून मोठ्याने रडून आक्रोश करू लागली. तिच्या बाबतीत रडूक ऐकून सुधर्मा व सुदेहा धावत आली. आजूबाजूचे लोक गोळा झाले. सुदेहाला मनोमन आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, पण घरच्यांना लोकांना संशय येईल म्हणून ती छाती पिटत दुःख करू लागली. हाय रे दुधर्वा, तू काय दावा साधलास? आमचा एकुलता एक पुत्र नेलास, असे म्हणून मोठमोठ्याने ती रडू लागली. अशा प्रकारे घरावर दुःखाचे सावट असूनही घुष्मा विचलित झाली नाही. तिने आक्रोश करणाऱ्या सुनेला धीर दिला. भगवान शंकरासारखा जगतपिता आपल्या पाठीशी असताना तिला घाबरण्याचे काही कारण नाही, असे कारण तिला शांत केले. तिने नित्याच्या शिवसेवेतही खंड पडू दिला नाही. नेहमीप्रमाणे पार्थिव शिवलिंग तयार करून त्यांची पूजा केली. तिचा पतीही शिवसेवेत मग्न राहिला. माध्यान्हसमयी पूजा समाप्त झाली. पूजा समाप्त झाल्यावर घुष्मेने आपल्या पुत्राची लिंगे तयार करून त्यांची पूजा नेहमीप्रमाणे माध्यान्ह समयी पूजा समाप्त झाल्यावर घुष्मेने आपल्या पुत्राची रक्ताने डागाळलेली ती भयानक शय्या पाहिली आणि तरीही तिला दुःख झाले नाही. ती स्वतःशीच म्हणाली, भगवान शंकर हे विश्वाचे एकमात्र प्रभू आहे. ते भक्तांवर दया करणारे आहे. त्यांना दिलेले आहे म्हणून तेच यांचे रक्षण करतील. ते माळा बनवणारे पुरुषाप्रमाणे एकत्र जोडणारे आहेत, तसे विलगही करणारे आहेत. मग मी कशाला चिंता करू? अशा प्रकारे शिवप्रभूवर पूर्ण भरोसा ठेवून तिने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले. मग ती पार्थिव शिवलिंगाचे विसर्जन करण्यासाठी सरोवरावर गेली. ती लिंग पाण्यात अलगद विसर्जित केली आणि माघारी वळली तर आश्चर्य, तिला आपला मुलगा सरोवराच्या काठावर उभा असलेला दिसला. तो म्हणाला, आई, आज मी तुझ्या पुण्याईने शिवजीच्या कृपेने जिवंत झालो आहे. घुष्मा शिवजीवर भिस्त ठेवून शांतपणे राहत आहे. त्यामुळे पुत्र नाहीसा झाल्यावर तिला फारसे दुःख झाले नाही आणि त्याला सुखरूप पाहिल्यावर फार आनंदही झाला नाही. हे स्थैर्य व साम्यवस्था प्राप्त होणे ही दुर्लभ गोष्ट आहे. सर्व काही भगवान शंकर आहेत आणि ते सर्वांचे कल्याणच करतात. ही श्रद्धा म्हणजे दुर्लभ गोष्ट आहे. सर्व काही भगवान शंकर करतील. भक्तीचा परमकर्ष घुष्मेच्या मनात शिवजीबद्दलची प्रगाढ निष्ठा होती. ती पाहून ज्योतिर्स्वरूप महेश्वर परम संतुष्ट झाले. त्यांनी तिला दर्शन दिले व म्हणाले, हे शुभानने, मी तुझ्यावर प्रसन्न झाला आहे. तू माझ्याकडून इष्टवरदान मागून घे. तुझ्या सवतीने दुष्टपणा करून तुझ्या पुत्राची क्रूर हत्या केली. तिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. मी तिचा आताचा आणि त्रिशूळाने वध करतो. तेव्हा घुष्मेने नतमस्तक होऊन नमस्कार केला व म्हणाली, नाथ, सुदेहा माझी मोठी बहीण आहे. तिचे रक्षण करा. शिवजी म्हणाली, मुली, तिने तुझ्यावर अपकार केलेला असताना तू तिच्यावर उपकार कशाला करतेस?
तिला मृत्यू योग्य करू दे, तिला मृत्यूच योग्य आहे. घुष्मा म्हणाली, प्रभू तुमच्या दर्शनाने सर्व पापे नष्ट होतात असे म्हणतात, मग तुम्हाला पाहताच तिचेही पाप भस्म नाही का होणार? तसेच एखाद्याने आपली हानी केली तर त्याने भले करण्याचा प्रयत्न करावा, तुमचेच वचन आहे. म्हणून सुदेहाने माझ्या बाबतीत जे काही केलं त्याला क्षमा करणे योग्य आहे. तिच्याविषयी माझ्या मनात कसलीही कटुता नाही. घुष्मेचे बोलणे ऐकून शिवप्रभूंना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, मी तुझ्या भक्तीने आणि विकाररहित स्वभावामुळे प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर माग. घुष्मा म्हणाली, प्रभू तुम्ही मला वर देण्यास इच्छुक असाल तर जगाच्या कल्याणासाठी येथेच निवास करा, अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, घुष्मे तुझ्या इच्छेनुसार मी येथे निरंतर निवास करीन. माझे लिंग घुष्मेश्वर नावाने प्रसिद्ध होईल. जो या सरोवर शिवलिंगाचे स्थानाचे जो कोणी दर्शन करेल, जो कोणी ही कथा श्रवण पठण करेल, या शिवालय नावाने त्रैलोक्य प्रख्यात राहील. जो कोणी पठण श्रवण करेल त्याचे सर्व पातके नष्ट होतील, त्याच्या सर्व अभिष्ट मनोकामना पूर्ण होतील. जो कोणी या सरोवराचे दर्शनाने मनुष्याच्या अभिष्ट कामना पूर्ण होतील. आणि हे सुव्रते तुझ्या वंशात 101 पिढ्यांपर्यंत श्रेष्ठ पुत्र उत्पन्न होतील. धनसंपन्न भरपूर राहील, विद्यासंपन्न भरपूर राहील, गुणवान, श्रद्धावान, उदार, धर्मानुगामी होतील, भुक्ती मुक्तीचे अधिकारी होतील. त्यांच्या स्त्रियाही सौंदर्यवान, धर्मप्रभव असतील. हे सर्व पुत्र 101 पिढ्यांपर्यंत गुणकीर्तन वर चढ होतील. अशा प्रकारे तुझ्या वंशाचा शोभमयान विस्तार होईल. त्यानंतर भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने तेथे स्थित झाले. ते लिंग घृष्णेश्वर नावाने प्रसिद्ध झाले आणि ते सरोवर शिवालय नावाने विख्यात झाले. सुधर्मा ब्राह्मणाने त्याच्या दोन्ही स्त्रियांनी शंकरांना पापाचे प्रायश्चित केले. तिच्या मनातील द्वेषरूपी मूळ प्रवणता नाहीसा झाला. नंतरच्या काळात ते कुटुंब शिवभक्ती करत सुखात आनंदात राहिले. अशा प्रकारे श्रोत्याहो, मी तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा सांगितल्या आणि घुष्मेश्वर ज्योतिर्लिंग अशा प्रकारे प्रकट झाले. त्यांचे दर्शन घेतल्याने, त्यांचे पूजन केल्याने, त्यांचे कथा ऐकल्याने, त्यांच्या कथा श्रवण पठण केल्याने सुखाची वृद्धी होते, ऐश्वर्याची प्राप्ती होते, धनधान्याची वृद्धी होते, कुबेरासारखे धन प्राप्त होते. असे श्रेष्ठ ऋषींनो, तुमची जिज्ञासा जाणून मी 12 ज्योतिर्लिंगांची माहिती तुम्हाला सांगितली. सर्व लिंग भाविकांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे, त्यांना भक्ती मुक्ती देणारी आहे. जो मनुष्य या 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा वाचतो, ऐकतो, कोणाला शेअर करतो, कोणाला सांगतो, त्याची सर्व पाप नाहीसे होतात. त्याला शिवलोकाची प्राप्ती होते आणि उत्तम भोग बघून अंतिम मोक्षाची प्राप्ती होते. त्याला कसलेही पाप लागत नाही. अशी ही कथा होती. तर मी तुम्हाला या 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा सांगितल्या. मला अशी आशा आहे तुम्हाला या माझ्या 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा आवडल्या असतील. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शेअर करायला विसरू नका. शालिनी भक्तिसागर कथा हे पण माझं चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल.